तो आत्मिक वरदान क्या है, इससे हम शुरू करेंगे. आत्मिक कृपादान किंवा आत्मिक दान काय आहे इथून आपण सुरुवात करणार आहोत. और इसके लिए पहला कोरिंथ 12:1 में लिखा हुआ है. आणि याकरता पहिलं कोरिंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलेला आहे. बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. हाँ, परमेश्वर और स्पेसिफिकली पवित्र आत्मा चाहता है कि आपको पता चले कि आपके आत्मिक दान क्या है. आणि परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही हे समजून घ्यावं की आमचं आत्मिक दान काय आहे. और आप तैयार हैं क्या? तुम्ही तयार आहात का? हाँ, तो हम देखते हैं बाइबल में 3 जगहों पर इसके बारे में लिखा गया. आणि पवित्र शास्त्रामध्ये 3 जागी याविषयी लिहिलं गेलेलं आहे. और पहली जगह है पहला कोरिंथ 12वां अध्याय 8 से 10. पहिलं कोरिंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय 8 ते 10 वचनामध्ये हे लिहिलं गेलेलं आहे. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. ये पहली जगह आत्मिक वरदानों के बारे में लिखा गया है. आणि ही पहिली जागा आहे ज्या ठिकाणी आत्मिक वरदानांविषयी लिहिलं गेलेलं आहे. और एक जगह पे है इफिसियों की किताब 4था अध्याय 11 और 12 में लिखा है. आणि इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये लिहिलं गेलेलं आहे. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 11 आणि 12 वचन. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. आणि आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे तो 12वें वचन में लिखा है कि जिससे पवित्र लोग सिद्ध हो जाए और सेवा का काम किया जाए और मसीह की देह उन्नति पाए. आणि परमेश्वराचा देह आहे तो उन्नती पावावा असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके. और एक जगह पे है रोमकरास पत्र 12वां अध्याय 6 से 8. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 6 ते 8 वचन असं सांगतं, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणे सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे, अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. आमेन. आपको पता है क्या, ये सारे जो यहाँ पे लिखे हैं, संदेष्टे, सेवा करणारे, दान करणारे, वेगवेगळे भाषा बोलणारे, ये सब ना, इनमें से कोई एक दान आपके पास है. आणि या ठिकाणी जी दानं आपण पाहिली आतापर्यंत, सेवा करणारे आणि दान देणारे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, भाषांतर करणारे, ह्या सर्वांमध्ये एक ना एक दान परमेश्वराने आमच्यामध्ये ठेवलेलं आहे. मिनिमम एक तो है. कमीत कमी एक तर नक्कीच आहे. कुछ किसी को परमेश्वर ने एक से ज्यादा दिए. काही लोकांना परमेश्वराने एक पेक्षा अधिक दिलंय. ओके. और क्यों, मतलब इसको इस्तेमाल कैसे करना है पता है? ये पहला कोरिंथ 13वां अध्याय आणि ह्याला उपयोगात कसं आणायचं याविषयी पहिलं कोरिंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय 1 से 3 में लिखा है. 1 ते 3 मध्ये लिहिलेलं आहे. और ये लिखा है कि ये दानों को हमें प्रेम से उपयोग लेना है. आणि असं लिहिलंय की ही जी दानं आहेत त्यांचा उपयोग आम्हाला प्रेमानं करायचा आहे. अगर आपके पास प्रेम नहीं है और ये दान है तो वेस्ट है. कारण जर तुमच्याकडे ही दानं आहेत आणि प्रेमच नाहीये तर त्याला काही अर्थ नाही. मतलब प्रेम एक तरीके से उसको चालू करने के लिए या उसे उपयोग में लाने के लिए प्रेम जरूरी है. याचा अर्थ ह्या दानं जी आहेत ही उपयोगात आणण्याकरता प्रेम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हाँ. और आपको ये जो आत्मिक वरदान है ये क्यों दिए गए हैं? आता ही आत्मिक वरदानं आम्हाला का देण्यात आलेली आहेत? हाँ, पहला कोरिंथ 12:4 से 7 अगर हम पढ़ेंगे. पहिलं कोरिंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 4 ते 7 जर आम्ही वाचलं त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा
एकच आहे. आमेन. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी प्रभू एकच आहे. एक ही है. आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहेत तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. आमेन. आमेन. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. हाँ, तो ये आपको क्यों दिए गए हैं? वरदान अनेक है, आत्मा एक है. वरदान अनेक आहेत, आत्मा एकच आहे. ते आम्हाला का दिले गेलेले आहेत? हाँ, तो ये क्यों दिया गया है? ताकि हम एक दूसरे को लाभ पहुंचा सके, की आम्ही त्याद्वारे एकमेकांना लाभ पोचवू शकू और इसके द्वारा परमेश्वर को महिमा दे सके. आणि त्याद्वारे परमेश्वराला आम्ही महिमा देऊ शकू. हाँ, और ये आपको कब मिलते हैं? आता ही दानं तुम्हाला केव्हा मिळतात? हाँ, ये आपको कब मिलता है पता है? जब आपने परमेश्वर को स्वीकारा, जेव्हा तुम्ही परमेश्वराला स्वीकारलं, और कभी कभी बपतिस्मा के समय कधी कधी बाप्तिस्मेच्या वेळेला आपको ये पवित्र आत्मा देता है. पवित्र आत्मा ही दानं तुम्हाला देतो. अगर आप देखेंगे तो जब आप बपतिस्मा लेते हैं तो आप क्या बन जाते हैं? एक नई सृष्टि बन जाते हैं. आणि तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेता त्यावेळेस तुम्ही एक नवीन सृष्टी बनता. पवित्र शास्त्र में लिखा है, पुराना जो था वो छोड़ दो, बीत गया, अब तुम नए हो गए. पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय, जुनं ते होऊन गेलं आणि पहा सर्व काही नवीन झालं. आप एक नया घर बन गए हो. आणि तुम्ही एक नवीन घर बनत आहात. अब इस घर में निवास करने के लिए प्रभु और पवित्र आत्मा खुद आए हैं. आता या घरामध्ये निवास करण्यासाठी, राहण्यासाठी प्रभू आणि आत्मा स्वतः आलेला आहे. अभी मैं एक छोटा सा एग्जाम्पल देता हूँ. अगर आप किसी ने नया घर लिया है, उन्होंने बुलाया कि आप आइए मेरे घर पे प्रेयर है, तो हम खाली हाथ जाते हैं क्या? आता उदाहरणार्थ कोणीतरी नवीन घर घेतले आणि त्या घराच्या ओपनिंगसाठी तुम्हाला जर बोलवलं तर तुम्ही रिकामे हाती जाल का हो? नहीं नहीं, आप क्या करते हैं? आप गिफ्ट लेके जाते हैं, तर तुम्ही काय भेट वस्तू घेऊन जाता और गिफ्ट को ना रैप करते हैं. आणि ते भेट वस्तू तुम्ही चांगली ती रॅप करता किंवा त्याला तुम्ही व्यवस्थित पॅक करून नेता. हाँ, तो जब पवित्र आत्मा आपके इस शरीर रूपी नए घर में आ रहा है तो गिफ्ट लेके आ रहा है. आता असंच पवित्र आत्मा जेव्हा तुमच्या नवीन शरीररूपी घरामध्ये येतो त्यावेळेस तो काहीतरी भेट वस्तू घेऊन येतो. और ये हमारे ऊपर है कि वो कवर निकाल के समझे कि वो कौन सा गिफ्ट आणि है. ते आमच्यावर आहे की ते जे पॅक केलेलं भेट वस्तू आहे ती उघडून पाहावी की आमच्यासाठी ती काय भेट आहे. और ये हम प्रार्थना के द्वारा हमें बताएगा परमेश्वर कि कौन सा वरदान हमें मिला है. आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर आम्हाला प्रगट करेन किंवा सांगेन की कोणतं वरदान, ती भेट आमच्यासाठी आहे. हाँ, तो ये अलग अलग वरदान मैं आपको सिर्फ नाम बता रहा हूँ अभी. आता वेगवेगळी जी वरदानं आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगत आहे. गिफ्ट ऑफ प्रोफेसी, भविष्यवाणी का वरदान. भविष्यवाणीचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ मिरेकल्स, चमत्कारों का वरदान. चमत्कारांचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ इवेंजलिज्म, सुसमाचार सुनाने का वरदान. सुवार्तिकाचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ टंग्स, अन्य भाषा का वरदान. अन्य भाषेचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ टंग्स, मतलब ये अन्य भाषाओं की व्याख्या का उपचार, ये वरदान है. आणि पवित्र आत्म्याचे जे भाषा आहे त्याच्या भाषांतराचं देखील वरदान आहे. गिफ्ट ऑफ हीलिंग, चंगा करने का वरदान. आरोग्याचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ पास्टरिंग, धर्मपाल या पास्टर बनने का वरदान. पाळकीयपणाचं एक वरदान आहे. गिफ्ट ऑफ टीचिंग, शिक्षक बनने का वरदान. शिक्षक बनण्याचं एक वरदान आहे. गिफ्ट ऑफ लीडिंग, नेतृत्व करने का वरदान. नेतृत्वाचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ सर्विस, सेवा कार्य करने का वरदान. सेवा कार्य करायचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ हेल्प्स, मदद करने का वरदान. मदतीचं वरदान. गिफ्ट ऑफ फेथ, विश्वास का वरदान. विश्वासाचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ डिसर्निंग स्पिरिट्स, यानी आत्माओं की परख का वरदान. आत्मे ओळखण्याचं, पारखण्याचं वरदान. गिफ्ट ऑफ शोइंग मर्सी, मतलब दया दिखाने का वरदान. कृपा, दया दाखवण्याचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ एक्सॉर्टेशन, मतलब उपदेश का वरदान. आणि उपदेशाचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ गिविंग, मतलब देने का वरदान. देण्याचं वरदान आहे. गिफ्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशन, प्रशासन या प्रबंधक का वरदान. आणि प्रबंधकाचं जे काही वरदान आहे ते एक वरदान आहे. गिफ्ट ऑफ द वर्ड ऑफ नॉलेज, मतलब ज्ञान की बातों का वरदान. आणि ज्ञानाच्या गोष्टींचं जे वरदान एक आहे. और उसी तरह गिफ्ट ऑफ वर्ड ऑफ विजडम, जो ज्ञान के वचन का वरदान है. ज्ञानाच्या वचनाचं वरदान आहे. और गिफ्ट ऑफ अपोस्टलशिप, मतलब प्रेरिताई का वरदान. प्रेषितांचं वरदान आहे.
जब मैं ये सब वरदान बोल रहा था ना, कुछ कुछ आपके माइंड में क्लिक हुआ रहेगा कि कुछ ना कुछ तो मेरे पास भी है. आणि ही वरदानं बोलत असताना काहीतरी तुम्हाला देवानं दाखवून दिलं असेल की हे वरदान कदाचित माझ्यामध्ये आहे. हाँ, क्योंकि कुछ कुछ तो मैं करता हूँ जो इसके साथ जुड़ा हुआ है. काहीतरी मी करतो जे ह्याच्या सोबत जुडलेलं आहे. मतलब ये वरदान पवित्र आत्मा ने मुझे दिया है. याचा अर्थ हे वरदान पवित्र आत्म्याने मला दिलंय. आज लेकिन जिस वरदान पर हम ध्यान देने वाले हैं वो है देने का वरदान. आज ज्या दानावरती कृपादानावर आमचं लक्ष आम्ही वेधणार आहोत ते आहे देण्याचं दान. ओके, आप तो बोलेंगे कि मैं चर्च में आता हूँ तो मैं तो देता ही हूँ. आणि मग तुम्हाला असं वाटत असेल मी तर मंडळीमध्ये येतो, चर्चमध्ये येतो, मी तर देतोच. देते हैं ना हम तो. हमने तो पूरा जीवन प्रभु को दे दिया. आम्ही तर आमचं जीवन प्रभूला दिलंय. हाँ, और लेकिन ये जो गिफ्ट ऑफ गिविंग है ये थोड़ा सा अलग है. ऑफ कोर्स आप देते हैं पर ये कुछ अलग देने के बारे में है. आणि निश्चित अर्थाने तुम्ही देता, पण हे जे देण्याचं वरदान आहे एक वेगळ्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. हम बोलेंगे कि हम हमारा समय देते हैं, हम हमारा मेहनत देते हैं, हम चर्च में एक दूसरे की हम मदद करते हैं. आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही मंडळीमध्ये येतो, आम्ही मेहनत करतो, हे आमचं वरदान आहे, आम्ही मदत करतो, हे आमचं वरदान आहे. हाँ, तो ये गिफ्ट ऑफ गिविंग में है. लेकिन गिफ्ट ऑफ गिविंग स्पेसिफिकली आपको बताया गया है पैसे या फाइनेंस देने का वरदान. आणि देण्याच्या कृपादानांमध्ये ही काही जी दानं आहेत ती तर आहेतच, पण त्याच्यामध्ये पैशाच्या द्वारे आर्थिक द्वारे आम्ही देण्याचं वरदानाविषयी आम्ही जाणून घेणार आहोत. एग्जैक्टली, आर्थिक. हाँ, तो परमेश्वर ने क्या किया है, मंडली में कुछ लोगों को चुना है. आणि मंडळीमध्ये काही लोकांना परमेश्वरानं निवडलंय, उनको अलौकिक क्षमता दी है आणि अलौकिक क्षमता त्यांना दिली आहे कि वो चर्च को दे, की त्यांनी चर्चमध्ये द्यावं, चर्च के लोगों को दे. चर्चच्या लोकांना द्यावं. इसलिए याकरता कि ये सच्चाई प्रकट हो की ही सत्यता प्रगट व्हावी कि परमेश्वर खुद देने वाला है. परमेश्वर स्वतः देणारा आहे. आमेन. हम एक उदार परमेश्वर की सेवा करते हैं. आम्ही एका उदार परमेश्वराची सेवा करतो. और जब हम देने वाले बनते हैं तो हम हमारे परमेश्वर की प्रतिरूप दिखाते हैं. आणि जेव्हा आम्ही देण्याची सेवेमध्ये येतो त्यावेळेस आम्ही देवाचं प्रतिरूप धारण करतो. और कभी-कभी हमारे देने से एक हम उस जगह को, उस चीजों को हम बदल देते हैं. आणि कधी कधी आमच्या देण्याच्या द्वारे ती जागा, त्या गोष्टी आम्ही बदलावून टाकतो. कैसे पहचानेंगे हम? आम्ही कसं ओळखणार आहे? अब मैं बोल रहा हूं आपको कि आप में से कुछ लोगों के पास ये वरदान है. आणि मी तुम्हाला सांगत आहे तुमच्यापैकी काही लोकांकडे हे वरदान आहे. हाँ, और कुछ बातें हैं मैं बताता हूं आपको, वो अगर आप उस पर थोड़ा सा मनन कीजिए, सोचिए. अगर ये आपके पास है ना तो इसका मतलब ये है कि आपके पास ये वरदान है. आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती मनन करा. आणि जर तुम्हाला कळालं की ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत तर निश्चित अर्थाने हे देण्याचं कृपादान तुमच्याकडे आहे. हाँ, पहली गोष्ट, इस व्यक्ति, इस पुरुष या स्त्री को जब देना है ना तो वो प्रेम से देते हैं. अशा प्रकारची व्यक्ती जिला द्यायचं आहे ना ती खूप प्रेमानं देते. जो भी उनका देना है, चाहे वो फाइनेंस हो, चाहे उनका समय हो, वो प्रेम से होता है. मग ते काही असो, ते आर्थिक देणं असू देत किंवा त्यांचं वेळ देणं असू देत, ते फार प्रेमानं देतात. हाँ, और प्रेम ही वजह है उनके देने की. आणि प्रेमच कारण आहे की ते देतात. और जब ये देते हैं ना, आणि जेव्हा ते देतात तो इतना देते हैं तेव्हा एवढं देतात कि उनको खुद को दर्द होता है. दर्द की त्यांना स्वतःला वेदना होती. मतलब जब परमेश्वर उनको बोलता है ना कि तुम ये दो, तो वो दर्द होता है उनको, बट वो कहते हैं नहीं परमेश्वर तूने कहा तो मैं करूंगा. आणि जेव्हा देव सांगतो की तुला हे द्यायचे त्यावेळेस निश्चित अर्थाने कदाचित वेदना होत असतील तरी देखील, पण नाही परमेश्वर तू मला सांगितलंय द्यायचं आणि म्हणून मी हे देत आहे, अशा भावनेनं ते देतात. हाँ, तो पवित्र आत्मा उनको पिन मारता है. पवित्र आत्मा त्यांना टोचणी देतो दुखता है आणि मग त्यांनी वेदना होतात पर फिर भी देते हैं. तरी देतात. पर क्यों? क्योंकि परमेश्वर से प्रेम है. का? कारण परमेश्वरावरती प्रेम आहे. वो जब दूसरों की गरज को देखते हैं, मंडली की गरज को देखते हैं या मंडली के लोगों की गरज को जब देखते हैं ना तो वो रुक जाते हैं और जो भी उनके पास है वो देकर उस गरज को पूरी करने की कोशिश करते हैं. आणि जेव्हा ते पाहतात की मंडळीमध्ये काही गरज आहे, मंडळीच्या लोकांना काही गरज आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी थांबतात आणि त्या गरजा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. एटलीस्ट मेरे से शुरू तो हो जाए. कदाचित असं ते त्यांना वाटतं की माझ्याकडून सुरुवात तरी व्हावी. हाँ, और ये एक बहुत ही विशेष चीज है उनमें
कि वो ऐसा देते हैं कि किसी को पता ही नहीं चले. आणि एक आणखी विशिष्ट गोष्ट त्यांच्यामध्ये ही असते की ते असं देतात की ते कुणाला कळू नये. हाँ, मत्ती 6:1 में परमेश्वर ने खुद कहा है. आणि मत्ती 6:1 मध्ये परमेश्वर स्वतः म्हटला क्या कहा है कि जब तुम दान करो तो आपके बाएं हाथ जो कर रहा है वो आपके दाएं हाथ को पता न चले. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय की जे काही तुम्ही दान धर्म करता देता ते तुमच्या उजव्या हाताने केले ते डाव्या हातालाही कळू नये. हाँ, एकदम गुमनाम तरीके से करते हैं. आणि एकदम गुप्त पद्धतीने ते करतात. वो बोलते हैं कि जो भी मैं दे रहा हूँ ना परमेश्वर, ये मैं तुझे दे रहा हूँ आणि ते असं म्हणतात की परमेश्वर हे जे काही मी देत आहे ते तुझ्या करता देत आहे और इसका प्रतिफल तू मुझे देगा. आणि याचं प्रतिफळ तू मला देणार आहेस. लोग नहीं, लोक नाही, लोगों की वाहवाही नहीं, लोकांची वाहवा नाही, ये वो चाहते हैं. ही अशी त्यांची इच्छा असते. हाँ. और जब जब परमेश्वर का वचन देने के बारे में होता है ना, आणि जेव्हा जेव्हा परमेश्वराचं वचन देण्याविषयी होतं तो उस बात को वो बहुत गंभीरता से लेते हैं. ती गोष्ट ते अतिशय गांभीर्यानं घेतात. और दूसरी बात ये है कि जब वो सोचते हैं कि जो मैं दे रहा हूं किसी की मदद करने के लिए या मंडली के काम के लिए, वो मैं परमेश्वर के राज्य में एक इन्वेस्टमेंट कर रहा हूं. आणि ते अशा भावनेनं देतात की जे काही मी देत आहे मंडळीच्या गरजांसाठी किंवा काय ते मी माझं जे देणं आहे ते स्वर्गीय राज्यात माझं एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे. हाँ, क्या है वो? इन्वेस्टमेंट है वो. ती एक माझी ठेव आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे. हाँ, मैथ्यू 6:19 से 21 में अगर हम देखेंगे तो उसमें परमेश्वर ने, उसमें जीसस ने कहा है कि भाई पृथ्वी पर धन इकट्ठा मत करो. आणि मत्ती 6:19 ते 21 मध्ये असं लिहिलेलं की तुम्ही पृथ्वीवरती धनसंपत्ती साठवू नका, स्वर्ग में अपना धन इकट्ठा करो. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. क्यों पता है? का माहितीये का? क्योंकि जहां तेरा धन है वहां तेरा मन है. कारण की जिथं तुझं धन आहे तिथे तुझं मन आहे. अगर ये जो व्यक्ति है जो देने वाला है, आता हा जो देणारा व्यक्ती आहे वो सोचता है कि मेरा जो मैं वित्तीय दे रहा हूं वो सब कुछ ना परमेश्वर वहां पे जमा कर रहा है. आणि त्याला तो अशा भावनेने देतो की जे काही मी इथं देते ना ते परमेश्वर तिथे स्वर्गामध्ये जमा करत आहे. और परमेश्वर जब मैं वहां जाऊंगा तो मेरी पीठ थपथपा के बोलेगा कि बहुत बढ़िया तूने काम किया. आणि मी जेव्हा वरती जाईल तेव्हा परमेश्वर माझ्या पाठीवरती थाप मारेल, म्हणाल की खूप चांगलं काम तू केलंय. वेल डन फेथफुल सर्वंट. आणि भल्या आणि विश्वासू दासा असं आपल्याला त्या ठिकाणी नाव मिळेल. हो रहा है क्या? कुछ समझ में आ रहा है? कळतंय का थोडंफार? हाँ, और जिन के पास है वो बोल रहे कि हाँ चेक चेक चेक. आणि ज्यांच्याकडे ते आहे ते सगळं ते चेकलिस्ट त्यांची बघत आहे. हाँ, ठीक है. और उनके पास ना दूरदृष्टि है. आणि त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. वो देख सकते हैं कि कौन सा काम शुरू करे, आणि ते पाहू शकतात की कुठलं काम सुरू करावं, चाहे उसको लिए थोड़ा सा ही इन्वेस्टमेंट या थोड़ा सा ही पैसा क्यों ना लगे, मग त्याच्यासाठी थोडासाच पैसा लागला तरी चालेल, पर वो काम बहुत बड़ा और आगे जाके यशस्वी होने वाला है. ते जे काम आहे ज्याच्याकरता ते पेरत आहे ते पुढे जाऊन फार मोठं होणार आहे. आमेन. समझ है उनको. और एक चीज है देने वालों के बारे में, आणखी देणाऱ्यांविषयी एक गोष्ट आहे कि वो आर्थिक रीति से बहुत ही यशस्वी है. ती की ते आर्थिक दृष्ट्या अतिशय यशस्वी आहेत. तो मैं आपको एक छोटा सा सीक्रेट बताना चाहता हूँ एक छोटंसं गुपित तुम्हाला सांगू इच्छितो कि ये जो देने वाला व्यक्ति है जिसके अंदर ये वरदान आया है, आणि हा जो देणारा व्यक्ती ज्याच्यामध्ये हे देण्याचं वरदान देण्याचं कृपादान आहे, जब उसने बपतिस्मा लिया और पवित्र आत्मा ने उसे वो वरदान दिया, आणि जेव्हा त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने त्याला जाणीव करून दिली की हे दान तुला आहे, तो वो बेढोल था तभी, तेव्हा तो अनकंट्रोलेबल, कंट्रोल में नहीं था. तेव्हा तो नियंत्रणामध्ये नव्हता, अनियंत्रित असं त्याचा कारभार होता. उसके पहले ना वो ऋण में भी था. आणि त्याच्या अगोदर तो खोलामध्ये होता, कर्जामध्ये होता, ऋणात होता. मतलब कोई परिस्थिति, मतलब कोई तरीके से आप उसको देख के बोल नहीं सकते कि इसको ये वरदान मिला है. आणि त्याच्याकडे पाहून कुणाला असं वाटणारच नाही हा एवढा
कर्जबाजारी मनुष्य आहे आणि ह्याला हे देण्याचं कृपादान आहे. आप यही सोचेंगे ना कि देने वाला का वरदान किसको मिलता है? जिसके पास बहुत पैसा है उसको प्रभु ये वरदान देता है. आणि तुम्हालाही असं वाटत असेल की देण्याचं वरदान त्यांनाच आहे, त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, खूप काही आहे देण्याविषयी. पर नहीं, पवित्र आत्मा जिसको चाहे उसको ये वरदान देता है. पण पवित्र आत्म्याच्या इच्छेनुसार ज्याला द्यायचं त्यालाच तो ते दान देतो. लेकिन ये व्यक्ति क्या करता है पता है? ये ऋण में है, कर्ज में है, पर फिर भी वो क्या करता है? वो परमेश्वर को देना शुरू करता है. परंतु हा व्यक्ती ऋणामध्ये आहे, कर्जामध्ये आहे, तरी तो परमेश्वराला देणं सुरू करतो. वो क्या करता है पता है? वो पहले दशवांश देना शुरू करता तो सर्वात आधी काय करतो माहितीये का? दशांश काढायला सुरुवात है, करतो ऑफरिंग देता है. आणि तो ऑफरिंग द्यायला सुरुवात करतो. इसकी उसकी मदद है तो उसको मदद करता है. आणि याला त्याला जर काही गरज लागली तर त्याची मदत तो करतो. मैं और क्या करता है? वो पैसे बचाना शुरू करता है आणि मग तो काय करतो की पैसे वाचवायला सुरुवात करतो देने के लिए. देण्याकरता. और जब वो देना शुरू करता है तो परमेश्वर देखता है, आनंदित होता है, मेरा बेटा मेरे समान देने वाला है, और परमेश्वर उसको और देता है. आणि मग तो द्यायला सुरुवात करतो तेव्हा परमेश्वर वरून पाहतो की हा माझा मुलगा आहे आणि देण्यामध्ये हा माझ्यासारखाच आहे. मग काय करतो परमेश्वर? त्याला अधिक द्यायला लागतो. ये और देने लगता है, और प्रभु के राज्य में बोने लगता है. आणि मग हा मनुष्य काय करतो? आणखी अधिक परमेश्वराच्या राज्यामध्ये तो पेरू लागतो. परमेश्वर फिर देखता है, खुश होता है, मैं इसको और दूंगा. आणि मग परमेश्वर आणखी आनंदी होतो आणि परमेश्वर म्हणतो मी ह्याला आणखी देईन. वो और देना शुरू करता है. आणि तो आणखी द्यायला सुरुवात करतो. थोड़े समय की बात है, कुछ सालों की बात है, आप देखेंगे कि वो अब ऋण में नहीं है, बट वो एक ऊंचे पदवी पर है. आणि मग काही दिवसांनी तुम्ही पाहता की आता तो व्यक्ती कर्जात, ऋणामध्ये नाहीये, तर एका उच्च स्थळी परमेश्वर त्याला घेऊन गेलेला आहे. उसने अपना विश्वास अपने परमेश्वर पे दिया, परमेश्वर के देने वाले वचनों पे दिया, उसने वो सब कुछ किया. त्याने आपला विश्वास परमेश्वरावर केला, त्याच्या दानावरती केला, देण्यामध्ये केला आणि त्याच्यामध्ये तो स्थिर राहिला. और इसलिए वो आशीषित होता गया. आणि म्हणून तो आशीर्वादित होत गेला. अब लोग उसको देख के बोलते हैं हाँ हाँ ये देने वाला है. आणि मग आता लोक त्याला बघून म्हणतात की हाच आहे, तो देणारा आहे. पता नहीं, बट जब परमेश्वर की परख नहीं थी तब तो कैसा तो था ये. माहित नाही, जेव्हा परमेश्वराची ओळख त्याला नव्हती तेव्हा कसा तरीच तो होता. ये सीक्रेट है. अगर आपके पास ये वरदान है तर हे गुपित आहे. जर हे देण्याचं वरदान तुमच्याकडे आहे तो इसको कार्यरत करो. तर त्याला कार्यान्वित करा. हाँ, इसको कार्य में लाओ, देना शुरू करो. त्याला कार्यात टाका, द्यायला सुरुवात करा. और देखो कि परमेश्वर आपको कहां से कहां तक ले आणि जाता मग है. पहा परमेश्वर तुम्हाला कुठून कुठपर्यंत घेऊन जातो. आमेन. आमेन. और यहाँ एक और बात उनकी ये भी है कि वो उदारता से, खुले मन से देते हैं. आणि एक गोष्ट त्यांची ही देखील आहे की ते उदारतेने देतात, खुल्या मनानं देतात. लेकिन उनको ना वेस्ट बिल्कुल पसंद नहीं. परंतु त्यांना वाया जाणं, वाया घालवणं अजिबात आवडत नाही. मिसमैनेजमेंट ये बराबर से हो नहीं रहा है, उनको पसंद नहीं है. किंवा मग अनियंत्रितपणा जो आहे, विस्कळीतपणा, त्यांना तो पटत नाही. कुछ लोगों को लगता है इसको कितना गुस्सा है. आणि मग काही काही लोकांना असं वाटतं ह्याला किती राग आहे. बट वो चाहता है कि बेस्ट हो. पण त्याची इच्छा आहे की जे काही आहे ते चांगलं व्हावं. इसलिए उससे ना ये देखा नहीं जाता. आणि म्हणून मग त्याच्याकडून हे पाहावलं जात नाही. ठीक है. और जरूरी नहीं है कि आपके पास बहुत है तो आप दीजिए. आणि असं जरुरी नाही की तुमच्याकडे खूप काही आहे आणि मगच तुम्हाला द्यायचंय. पर जितना आपसे हो पाता है उतना ही आप दीजिए. तुमच्याकडून जितकं शक्य आहे तितकं तुम्ही नक्की द्या. और परमेश्वर आपका हर देना देखता है. कारण परमेश्वर तुमचं प्रत्येक देणं पाहतो. हम अगर बाइबल में पढ़ेंगे तो हम देखते हैं कि परमेश्वर मतलब यीशु मसीह देख रहे थे, लोग आकर डब्बे में अपना दान दे रहे थे. आणि बायबलमध्ये आपण लिहिलेलं पाहतो की परमेश्वर पाहत होते की लोक येऊन त्या दानपेटीमध्ये आपलं दान देत होते. अगर प्रभु को पसंद है, ज्यादा देने वाले लोग पसंद है ना प्रभु को, तो यहाँ पे कुछ अलग होता था. आणि जर खूप देणारे जे लोक आहेत ते जर परमेश्वराच्या पसंतीचे असते तर इथं काहीतरी वेगळं असतं. क्योंकि एक व्यक्ति आया और उसने बहुत सारा धन डाल दिया उसमें. कारण की एक व्यक्ती आला आणि त्याने खूप सारं धन त्या पेटीमध्ये टाकलं. लेकिन एक विधवा स्त्री आई, परंतु एक विधवा स्त्री आली और सिर्फ 2 कॉइन आणि तिने फक्त 2 नाणी उसने डाले. त्याच्यामध्ये टाकली. और यीशु ने उसको आशीषित आणि किया. येशूने तिला आशीषित केलं. कि उसको नहीं जिसने बहुत सारा पैसा डाला, त्यालाच नाही फक्त की ज्याने खूप काही दान धर्म केलं, बट उसने जिसने अपना सब
कुछ परमेश्वर को पण दे तिला देखील आशीर्वाद केलं, जिनं आपलं सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण केलं. और हम देखेंगे नए करार में तो डॉर्कस, लिडिया, ये स्त्रियां हैं जिन्होंने यीशु के काम को और शिष्यों के काम को अपने देने से, अपने सपोर्ट से चलाया. आणि वेगवेगळ्या स्त्रिया आपण बायबलमध्ये पाहतो की ज्या देण्याच्या द्वारे देवाच्या येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये, त्याच्या सेनेमध्ये सहभागी होत्या. बरनबास करके एक व्यक्ति था, उसने तो अपना पूरा जमीन सब बेच दिया और पूरा पैसे लाकर दे दिए. आणि बर्नबा होता, त्याने तर आपलं संपूर्ण जमीन जुमला विकून ते परमेश्वराच्या राज्यासाठी त्यांनी पेरणी केली. और कोई था जिसने अपनी जमीन बेची. आणखी एक कोणीतरी होता ज्याने आपली जमीन विकली और पैसे लेकर आए, आणि पैसे घेऊन आले, पर कुछ पैसे उन्होंने बाजू में पण रखे थोडे पैसे त्यातले त्यांनी बाजूला काढून ठेवले. और वो पैसे लेकर आए और बोले कि हमने ये जमीन बेची, ये पूरे पैसे हैं, ये ले लीजिए. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमची जमीन जुमला विकला आणि त्याचे हे पूर्ण पैसे आहेत आणि हे तुम्ही घ्या. किसके बारे में बात कर रहा हूँ? मी कुणाविषयी बोलत आहे? अनन्या और सफीरा के बारे में. अनन्या आणि सफीरेच्या क्या हुआ? बाबतीत क्या हुआ उनके साथ? मर गए. आणि काय झालं? मरण पावले. क्या मतलब उन्होंने देखो देना जो है सीरियसली लिया नहीं. कारण देणं जे आहे ते त्यांनी गांभीर्यानं घेतलं नाही. सिंपल सी बात है, अगर आप, मैं एग्जांपल दे रहा हूँ, अगर आपने 1 लाख में बेचा है और 75,000 आपको चर्च को देने हैं, तो आके बोलो ना 75,000 है, मैं आपको दे रहा हूँ. आणि साधी सरळ गोष्टी आहे, 1 लाखामध्ये 1 लाख तुमच्याकडे आले आणि त्यातले 75,000 तुम्हाला मंडळीला द्यायचे, तुम्ही येऊन सांगा तसं की मी 75,000 रुपये देतो. बट ये अनन्या और सफीरा ने क्या किया? हमने ये पूरा बेचा 75,000 में और ये पूरा ले लो. आणि अनन्या सफीरा काय म्हटले? खोटं बोलले. ते काय म्हटले? आम्ही 75,000ला विकलं आणि हे सगळे पैसे ते तुम्ही घ्या. खुद की जरूरतों के लिए पैसा रखना कोई गलत बात नहीं है, स्वतःच्या गरजांकरता पैसे बाजूला ठेवणं काही वाईट गोष्ट नाहीये. पर परमेश्वर के मंदिर में आकर झूठ बोलकर देना उसे पसंद नहीं है. पण परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन खोटं बोलून देणं त्याला आवडत नाही. और इसलिए वो दोनों मर गए. आणि म्हणून ते दोघंही मरण पावले. पर अगर हम बरनबास की जीवन में देखेंगे, पण जर आम्ही बर्नबाच्या जीवनामध्ये पाहिलं, वो तो आगे चल के बहुत बड़ा अपोस्टल बन गया, तो प्रेरित पुढे बन गया. जाऊन मोठा प्रेषित बनला. देखो कितना कितना इम्पोर्टेंट है ये देना, आणि हे देणं हे किती महत्वपूर्ण आहे. कितना महत्व है. मतलब कभी कभी हम देते वक्त ना सोचते नहीं है, कधी कधी आम्ही देण्याच्या वेळेला विचारही करत नाही, बट बहुत गहराई से आपको सोच के देना है. पण तुम्हाला खोलवर विचार करून विचारपूर्वक ते द्यायचं आहे. ओके. अब कुछ लोग बोलेंगे कि मैं दशमांश देता हूँ, इसलिए मेरे अंदर ये देने का वरदान है. आणि मग काही लोक असं म्हणतील की आम्ही दशमांश देतो, मग माझ्यामध्ये हे देण्याचं वरदान आहे. मैं आपको बोलूं, दशमांश देना तो आज्ञा है, दशमांश देणं ही तर आज्ञा आहे. पर देने का वरदान हमने सीखा कि वो दिल से देता है. आणि देण्याच्या वरदानाविषयी जेव्हा आम्ही पाहिलं की तो ते देणारा आहे तो पूर्ण मनाने देतो. जब दशमांश देना तो आपको आज्ञा पालन है, ये तो आपको करना ही है. दशांश देणं हे आज्ञा पालन करणं आहे, ते तर तुम्हाला द्यायचंच आहे. लेवल 0 है वो, लेवल 1 भी नहीं है, लेवल 0. आणि ते लेवल 0 आहे, लेवल 1 पण नाही. मिनिमम रिक्वायरमेंट जो हम कहते हैं, ज्याला आपण मिनिमम गरज किंवा कमीत कमी जी गरज आहे असं म्हणतो. हाँ, तो इसीलिए जो देने वाला है ना, वो दशमांश के ऊपर जाके देता है. कारण जो देणारा आहे तो दशमांशा व्यतिरिक्त आणखी पुढे जाऊन देतो. उसको बोलना भी नहीं पड़ता है, त्याला बोलायची गरजही पडत नाही. उसको पवित्र आत्मा पिन मारता है. पवित्र आत्मा त्याला टोचणी देतो. अब मैं आपको पिन मारने वाला हूँ. आता मी तुम्हाला टोचणी देत आहे. आप बोलते हैं कि आप दशमांश देते हो, तुम्ही म्हणता की आम्ही दशमांश देतो. चलो परख करते हैं. पारख करूया. ठीक है. आपको सैलरी आती है 50,000, उसका दशमांश कितना है? आणि 50,000 तुम्हाला पगार येतो, त्याचा दशमांश किती होतो? कितना? 5 आप देते हैं. 5,000 सगळे वेरी गुड, देतात. वेरी गुड, वेरी गुड. चलो ताली बजाते हैं एक दूसरे के लिए. ओके. साल में एक बार आप इनकम टैक्स रिटर्न भरते हैं, आणि वर्षातून एकदा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरता. और कभी कभी गवर्नमेंट आपको पैसे वापस करता है. आणि कधी कधी गव्हर्नमेंट तुम्हाला ते पैसे परत देतं. उसका दशमांश देते हैं क्या? त्याचा दशमांश देता. अच्छा, आपने इन्वेस्टमेंट किया,
तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली महीने को 5-5 हजार रुपए कहीं तो जमा किए, 5 साल तक जमा किए, आणि महिन्याचे तुम्ही 5-5 हजार रुपये काही वर्षापर्यंत जमा केले. और 5 लाख रुपए जमा किए, 5 लाख जमा झाले 7 साल बाद आपको 10 लाख मिले, आणि 7 वर्षानंतर तुम्हाला 10 लाख मिळाले. मुनाफा कितना हुआ? किती फायदा झाला? 5 लाख. उसका दशमांश देते हैं क्या? त्या 5 लाखाचा दशमांश देता? अच्छा, आप बोलेंगे गवर्नमेंट तो 30% ले लेता है ना, आणि तुम्ही म्हणाल गव्हर्नमेंट तर 30% घेतं, बचा हुआ को देते हैं. जे उरतात त्याचा तरी देता. और एक बात, आणखी एक गोष्ट, आपके पास 2 घर है, तुमच्याकडे 2 घर आहेत. एक घर में आप रहते हो, एका घरात तुम्ही राहता, एक घर भाड़े पे दिया है, एक भाड्याने दिलाय, उसका दशमांश देते हैं. त्याचा दशमांश देता का हो? अच्छा, आप बोलेंगे दादा मेरा तो दूसरा घर लोन पे है, माझं ते दुसरं जे घर आहे ना ते लोनवर आहे, मेरे को भाड़ा मिलता है 20,000 मला 20,000 भाडं मिळतं और EMI है 25,000, आणि 25,000 त्याचा EMI आहे. तो मैं कैसे दूं? मग मी कसं देणार? भाड़े करू एक ऐसा आदमी है ना जो कभी भी आएगा और कभी भी चला जाएगा. आणि भाडेकरू असा आहे व्यक्ती, तो कधी येतो आणि कधी जातो. अरे आपको भाड़े करू किसने दिया? आता भाडेकरू तुम्हाला कोणी दिलाय? किसने दिया? कोणी दिला? हाँ, जेब में आए ना पैसे, तुमच्या खिशात पैसे तर आले, देते हैं क्या? आम्ही देतो. आप बैंक में पैसे जमा करके रखते हैं, तुम्ही बँकेत पैसे जमा करून ठेवता, उसके ऊपर बैंक आपको इंटरेस्ट देता है, त्याच्यावरती बँक तुम्हाला व्याज देते, उसका दशमांश देते हैं क्या? त्याचं दशमांश देतो का? कुछ लोग क्या करते हैं पता है, कुछ लोग है ना साल जैसे जैसे खत्म होने आता है तो मेडिकल फर्जी जाली मेडिकल बिल सबमिट करते हैं. आणि जसं जसं वर्ष संपत येतं आपण काय करतो, खोटी मेडिकलची बिलं आहेत ती कंपनीत देतो. क्यों क्यों कि मेरे को 10,000 रुपए ना मेरे टैक्स में बचना चाहिए. कारण 10,000 रुपये माझ्या त्या टॅक्स मधून वाचायला पाहिजे. कुछ लोग क्या करते हैं पता है, HRA बचाने के लिए फर्जी रेंट रिसिप्ट देते हैं. आणि HRA मिळवण्यासाठी काही जे आहेत ते चुकीचे असे बिलं देतात. टैक्स बचा ना, टॅक्स वाचला, उसका दशमांश देते हैं क्या? त्याचा दशमांश देता का? वो तो दशमांश दो ही मत, क्योंकि फर्जी है वो. कारण की तो दशमांश तर देऊच नका, कारण की तो खोटा आहे. मैं आपको एक बात बोलना चाहता हूँ, क्योंकि मैं 21-22 साल से मैं काम कर रहा हूँ, मैंने कुछ लोगों को देखा है, वो क्या करते पता है, वो एक मेडिकल शॉप में से सब ब्लैंक रिसिप्ट लेते हैं और भरते हैं और 10,000 रुपये बचाते हैं. आणि मी 21-22 वर्षापासून नोकरी करतो आणि मी पाहिलंय की मेडिकलमधून ते कोरी बिलं घेऊन येतात आणि मग ती खोटी बिलं ते ऑफिसमध्ये देतात 10,000 बचाने के लिए. त्यांचे 10,000 तो टॅक्स वाचण्याकरता. अरे 10,000 बचाने के चक्कर में पूरे साल में बीमारी आप अपने घर में लेकर आ रहे हो. पण हे 10,000 वाचवण्याकरता पूर्ण वर्षभर तुम्ही आजार आपल्या घरी घेऊन येतात. शर्म नहीं है क्या इस बात की? आणि आम्हाला लाज वाटायला पाहिजे. सिर्फ 10,000 रुपये बचाने के लिए मेरी बीवी या मेरे बच्चे हॉस्पिटल में जाए तो फक्त ते 10,000 वाचवण्याकरता जे काही आम्ही चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यामुळे जर आमची पत्नी आमची लेकरं दवाखान्यामध्ये गेली तर त्याचा काय लाभ? हम खुद बोलते हैं ना कि यार हॉस्पिटल में अपने दुश्मन भी न जाए. आम्ही स्वतः म्हणतो की दवाखान्यामध्ये कोणी दुश्मनाने जाऊ नये. और आप बस 10,000 रुपये टैक्स बचाने के लिए ये फर्जी बिल दे रहे हो. पण हे 10,000 टॅक्स वाचवण्याकरता आम्ही खोटी बिलं सबमिट करतो. पिन लगा? पिन लगा, ठीक है, लगना चाहिए क्योंकि पवित्र आत्मा पिन मार मार के सिखाता है. कारण की पवित्र आत्मा टोचनी लावूनच शिकवतो. ठीक है, जो ये लोग हैं जो ये काम शुरू करते हैं और इसके लिए देते हैं ना, उसकी वजह से कभी कभी मंडली नए नए जगहों तक या नए नए कार्यों में जा पाता है. आणि काही जे लोक आहेत जे मंडळीच्या सेवा कार्यामध्ये पेरतात त्याच्यामुळे मंडळी अनेक ठिकाणी जाऊन देवाची सुवार्ता कार्य करत आहे. उनके दान के माध्यम से ये जो मंडली है वो नई जमीन नया काम कर पाती है. आणि त्यांच्या दिलेल्या दानाच्या माध्यमातून मंडळी नवीन बांधकाम किंवा नवीन गोष्टी करत आहे. अब कितनों को लगता है कि मेरे पास ये दान है? आता किती जणांना असं वाटतं की माझ्याकडे हे दान आहे? हाँ, जांचिए अपने आप को जांचिए. स्वतःची पारख करा. पवित्र आत्मा आपको बताएगा कि आपके पास ये दान है या नहीं है. पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की आपल्याकडे हे दान आहे की नाही. एक चर्च में एक मंडली में
5% से कम लोगों के पास ये दान है, एका मंडळीमध्ये 5% कमी लोकांकडे हे दान आहे. उतने ही काफी है. पुष्कळ आहेत तेवढे. ओके, आप बोलेंगे दादा तो देना तो ठीक है, बट मंडली को भी देना भी ठीक है, ठीक है, और किस किस को हम दें? आणि तुम्ही म्हणाल की ठीक आहे मंडळीमध्ये देणं योग्य आहे किंवा ठीक आहे, पण आणखी काय काय गोष्टीमध्ये आम्ही द्यावं, तो वो ना आपको पवित्र आत्मा खुद बताएगा. तर ते तुम्हाला पवित्र आत्मा स्वतः सांगेल. जब जब वो आपको प्रेरित करेगा तो आपको सिर्फ उसकी बात सुनना है. जेव्हा जेव्हा हा पवित्र आत्मा तुम्हाला प्रेरणा देईल त्या त्या वेळेला तुम्हाला त्याचं ऐकायचं आहे. ओके, क्यों पता है हम देते क्यों है पता है? आम्ही का देतो माहितीये का? क्योंकि परमेश्वर, हमारा जो परमेश्वर पिता है वो खुद एक देने वाला है. कारण स्वतः आमचा परमेश्वर पिता हा देणारा आहे. योहान 3:16 आपको पता है ना? योहान 3:16 माहिती आहे सर्वांना? क्या क्या है बताओ. नहीं नहीं है, आप बताओ. हाँ, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. दिला दिला, क्या दिया? दिला. हाँ, अपना खुद का बेटा आपला स्वतःचा मुलगा परमेश्वरानं दिला. यीशु जब इस धरती पर आए तो वो राज्य करने नहीं आए, येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये आले ते राज्य करण्याकरता नाही आले, सेवा करने के लिए. सेवा करण्याकरता आले. हाँ, मार्कस अगर 10:45 में देखेंगे, क्योंकि मानव पुत्र अपनी सेवा कराने नहीं बल्कि सेवा करने और बहुतों के बदले उसकी मुक्ति के मूल्य में अपने प्राण देने आया है. मार्क 10:45 आम्हाला सांगतं, कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घेण्याकरता नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. तो जब मैं देता हूँ तेव्हा मग जेव्हा मी देतो तो मैं सिर्फ अपने परमेश्वर पिता जो कर रहा है उसका कॉपी कर रहा हूँ. मी फक्त आपला परमेश्वर पिता जो करतो त्याचं मी अनुकरण करत आहे. मैं सिर्फ, मेरा परमेश्वर पिता देने वाला है और मैं भी देता हूँ. कारण की माझा परमेश्वर पिता देणार आहे म्हणून मी सुद्धा देतो. ओके, समझ में आया? इसलिए जब हम देते हैं ना तो हम अपने देने से परमेश्वर को गौरव करते हैं. आणि म्हणून जेव्हा आम्ही देतो त्या आमच्या देण्याच्या द्वारे आम्ही परमेश्वराचा गौरव करतो. और जब लोग हमारा ये देना देखते तो बोलते हैं कि इसका पिता देने वाला है और इसीलिए ये उसका बेटा भी देने वाला आणि है. म्हणून लोक जेव्हा आमच्याकडे पाहतात की हा देणारा आहे कारण ह्याचा पिता देखील देणारा आहे. अब समझ में आपको कि अगर आप अपने आप को जांचिए, टटोलिए कि इसमें से कौन कौन चीजें मुझे लगी. आता याच्यातली कोणकोणत्या गोष्टी यांनी मला टोचणी दिली याची पारख आम्ही करूया. और अगर आप सब चेकलिस्ट आपने पूरा किया ना कि हाँ ये भी है मेरे अंदर, ये भी है मेरे अंदर, ये भी है मेरे अंदर, आणि चेकलिस्ट तुम्ही पाहिली आणि तुम्हाला असं वाटतं की हाँ हे आणि हेही माझ्यामध्ये आहे, तब आप कंफर्म है कि आपके पास देने का वरदान. तर मग निश्चित आहे की तुमच्याकडे ते देण्याचं वरदान आहे. और अगर 3-4 पॉइंट ही हुए ना, आणि जर 3-4च पॉइंट झाले असतील कोई बात नहीं, पवित्र आत्मा आपको तैयार करेगा. काही हरकत नाही, पवित्र आत्मा तुम्हाला तयार करेल. क्योंकि रोज हमें पवित्र आत्मा बदलता है, चलाता है. कारण रोज परमेश्वर आम्हाला चालवतो, मार्गदर्शन करतो. और आज शुरू हुआ ना, परमेश्वर हमें देने वाला धीरे धीरे बना ही देगा. आणि आज जर सुरुवात केली असेल तर हळूहळू परमेश्वर एक ना एक दिवस निश्चित अर्थानं आम्हाला चांगला देणारा बनवणार आहे. आमेन, आमेन. सो गए? इतने भी गंभीर मत हो जाओ. पिन लगता है बट गंभीर होने की जरूरत नहीं. एवढं गंभीर होऊ नका. कि वो पिन लगना भी जरूरी है, नहीं तो फिर क्या है ना, हम अपनी मर्जी से किधर भी घूमते रहते हैं. कारण टोचणी लागणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत ती लागत नाही तर आम्ही असंच फिरत राहतो. है ना. अब मैं आपको बताता हूं कि अगर आपको देने वाला बनना है आता मला सांगू देत की जर तुम्हाला देणारं बनायचं आहे तो कैसे बन सकते हैं. तर ते कसं बनायचं, किसको किसको बनना है, कुणाकुणाला देणारं बनायचंय. किसको किसको. हाँ, अभी हाथ उठाओ, कोई बात नहीं, मत उठाओ तो भी चलेगा. आता उचललात हात, नाही उचलला तरी चालेल. बस बस अपने मन में अगर तैयारी है तो परमेश्वर देख रहा है पण आपल्या मनाची जर तयारी आहे तर ते परमेश्वर पाहतोय और आपको तैयार करेगा. आणि तो तुम्हाला तयार करेल. ठीक है. तो सबसे पहला तरीका जो हम अमल में ला सकते हैं वो ये है कि हम कुछ पैसे
बाजू में रख सकते हैं देने के लिए। सर्वात पहिली पद्धत जर तुम्हाला देणारं व्हायचंय तर काही पैसे आपण बाजूला काढून ठेवावेत. दशमांश तो हम देते ही हैं, दशांश तर आपण सर्वच देतो फिर उसके बाद जो बचा हुआ 90% वो खर्चे में निकल जाता है। आणि मग उरलेले 90% आमचे खर्चामध्ये निघून जातात. कुछ चीजें आप नोटिस करो, आप अपना खर्चे लिखना शुरू करो आणि काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुमचा जो खर्च आहे तो लिहायला सुरुवात करा और आप देखेंगे कि आप कुछ तो बचा सकते हैं। आणि मग त्यातून तुम्हाला कळेल की ह्यातून देखील आपण काहीतरी वाचवू शकतो. आप बोलेंगे कि मैं दिन में मैं 4 चाय पीता हूँ, अगर मैं 2 चाय पीऊंगा तो मैं 10 रुपये बचा सकता हूँ। आणि तुम्ही असं उदाहरणार्थ 4 चहा पीत असता दिवसातून, तर 2च पिले तर मी 10 रुपये वाचवू शकतो. 10 रुपये बचाओ, 10 रुपये वाचवा. बोलो कि मैं दिन का 10 रुपये बचाऊंगा और ये परमेश्वर का है, मेरा नहीं है। जिसको पवित्र आत्मा बोलेगा देने के लिए मैं दूंगा। आणि हे परमेश्वराचं आहे, हे माझं नाही आहे. पवित्र आत्मा ज्याला सांगेल ज्या कार्यासाठी द्यायचं ते मी ते देईन. आप बोलेंगे 10 रुपये से क्या होता? आणि तुम्हाला असं वाटेल 10 रुपयांनी काय होतंय? क्या होता 10 रुपये बचाने से? 10 रुपये वाचून काय होणार आहे? मैं आपको एक बात बोलूं, एक गोष्ट सांगू का? रात को 12 बजे आप गाड़ी से आ रहे हैं, रात्री 12 वाजता तुम्ही गाडीतून येताय. एक आदमी पेट्रोल पंप के सामने खड़ा है एक व्यक्ती पेट्रोल पंपासमोर उभा आहे और उसके पास पेट्रोल भरने के पैसे नहीं है। आणि त्याच्याकडे पेट्रोल भरायचे पैसे नाहीयेत. चेक, हालेलुया। हाँ, कहाँ पे थे हम? पेट्रोल पंप पे थे ना? हाँ, ओके। तो वो आदमी, उसके पास पेट्रोल भरने के पैसे नहीं है, उसको घर जाना है आणि त्या व्यक्तीकडे पेट्रोल भरायचे पैसे नाहीत आणि त्याला घरी जायचं आहे. उसके गाड़ी में अगर आप 100 रुपए का पेट्रोल डाले तो त्याच्या गाडीत जर तुम्ही ते 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं तर वो घर जाके क्या बोलेगा पता है? तो घरी जाऊन काय म्हणेल माहितीये? परमेश्वर का स्वर्गदूत आया और उसने मुझे पेट्रोल दिया। परमेश्वराचा स्वर्गदूत आला आणि मला पेट्रोलचा पुरवठा झाला. आमेन। बस 10-10 रुपए 10 दिन बचा के 100 ही रुपए जमा हुए थे ना? आणि 10-10 रुपये रोज असं 10 दिवसाचे 100च रुपये जमा झालते. करेक्ट। तो इसीलिए आप खुद सोचिए कि मैं इतना देना चाहता हूँ, आणि म्हणून तुम्ही स्वतः विचार करा की मी एवढं मला द्यायचंय. ठीक है? और ये जो देना है ना, ये निजी मामला है, आपका और परमेश्वर के बीच में है। आणि हे जे देणं आहे ना, तो आमची वैयक्तिक गोष्ट आहे जी परमेश्वराच्या आणि तुमच्यामध्ये आहे. पर आपके बच्चों को सिखाए कि देना कैसे है। पण तुमच्या लेकरांना शिकवा की देण्याविषयी. आप में से कितने लोग चर्च में जब बच्चों को लेकर आते हैं तो उनके हाथ में पैसे देते हैं और बोलते हैं कि ये आप दान पेटी में डालो? आणि तुमच्यापैकी किती जण आहेत तुम्ही मंडळीमध्ये येता आणि आपल्या लेकरांच्या हातामध्ये पैसे देता की हे तुम्हाला दानपेटीमध्ये द्यायचं आहे. बच्चा वहीं से सीखता है कि नहीं, मुझे परमेश्वर को देना है। आणि तिथूनच मूल शिकतं की नाही मला परमेश्वराकरता द्यायचं आहे. अगर आप उसको पॉकेट मनी दे रहे हैं 500 रुपए 1000 रुपए, जर तुम्ही 50 500 रुपये 1000 रुपये असं त्याला पॉकेट मनी देताय उसको सिखाओ कि ये 500 में से 50, 1000 में से 100 रुपए तेरा दशमांश है, तुझे देना है। आणि ह्या 500 मधून जे 50 आहे 1000 मधून 100 आहे, तुझा दशमांश हा तुला द्यायचा आहे. वो वहीं से सीखना शुरू करेगा, देने वाला हो जाएगा। आणि तो तिथूनच शिकेल आणि तो देणारा होईल. तीसरी बात है, जब भी आप दे रहे हैं ना, आणखी एक गोष्ट की जेव्हा तुम्ही देता तो इसको ना प्राइवेट रखो। तेव्हा तुम्ही ते गुपित ठेवा. इधर उधर सबको बोलने की जरूरत नहीं। अरे मैंने पैसे दिए तो चर्च में एक पंखे आ गए। आणि इकडे तिकडे कुणाला सांगायची गरज नाही. अरे मी पैसे दिले आणि चर्चमध्ये पंखे आले. जो पास्टर जो सोफे पे बैठे ना वो मेरा है। किंवा पास्टर ज्या सोफ्यावर बसले तो माझा आहे. अरे मैं दे रहा हूँ इसलिए तुम पानी पी पा रहे हो। आणि मी देतोय म्हणून तुम्हाला पाणी मिळतंय. क्या करे, हम ऐसी दुनिया से आए हैं ना जहाँ पे ये सब कुछ होता है। आणि अशा जगामध्ये आम्ही वावरतो जिथे हे सगळं सर्रास चालू आहे. कुछ चर्च में हम जाते हैं तो कुर्सी के पीछे लिखा रहता है। आणि काही काही चर्च मध्ये आमचं खुर्चीच्या मागं लिहिलेलं असतं. वो बाकड़े पे भी लिखा रहता है कि मिस्टर एंड मिसेस दासी ने दिया है। आणि यांच्याकडून ते दान आहे असं लिहिलेलं आहे. यांच्याकडून सप्रेम भेट. वो पंखे पे भी लिखा रहता है नाम। आणि त्या पंख्यावर सुद्धा नाव लिहिलेलं वो असतं. कब रुकेगा और मैं पढ़ूंगा। आणि ते कधी थांबेल आणि मी वाचेल माझं नाव आहे की नाही. आप बोलेंगे कि मैं तो दूंगा पास्टर, लेकिन ना हर कुर्सी पे मेरा नाम होना चाहिए। आणि मग म्हणाल की नाही मी तर देणार आहे खुर्च्या, पण त्या प्रत्येक खुर्चीवरती माझं नाव लिहिलेलं पाहिजे. ऐसा दे दो, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है। नाही द्या काय हरकत नाही. इस मंडली में नहीं होगा, पण या मंडळीमध्ये नका करू. कहीं और जाओ। कुठं इतर ठिकाणी तुम्ही द्या. ओके। और
जैसे मैंने कहा कि प्लान बनाओ और जितना आपसे हो सकता है ना उतना ही दो. आणि योजना आखा आणि जितकं तुमच्याच्याने होईल तेवढं तुम्ही द्या. इंग्लिश में उसको प्रोपोर्शनेट कहते हैं. प्रोपोर्शनेट मतलब जितना होगा उतने में से देंगे. आणि इंग्लिशमध्ये त्याला प्रपोर्शनेट असं म्हटलंय, जितकं शक्य होईल तेवढं. हाँ, तो कुछ कुछ लोग है ना वो देने का मतलब इतना उसके अंदर आ जाता है ना कि वो सब कुछ दे देता है. आणि काही व्यक्ती असं एवढं त्यांच्यामध्ये ते देण्याविषयी ते सगळं देऊन टाकतात. आज का मेरा ये वचन सुन के घर पे जाके पूरा सैलरी मत देना. आणि माझं हे वचन ऐकून आज घरी जाऊन पगार आला की अख्खाच्या अख्खा देऊ नका. अच्छी बात यह है कि 20 तारीख हो गया, सैलरी तो बचा ही नहीं. आणि चांगली गोष्ट ही 20 तारीख होऊन गेलेली आहे, पगार तर उरलेलाच नसेल. नहीं बोलेंगे नेक्स्ट मंथ का पूरा पगार मैं दूंगा. आणि मग म्हणाल नाही पुढच्या महिन्यातला अख्खा पगार मी देईन. नहीं 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 परमेश्वर क्या हमने देखा ना कि कितना दिया उसके ऊपर परमेश्वर खुश नहीं है. की आम्ही पाहिलं शास्त्र भागामध्ये किती तुम्ही देतात त्याच्यावर परमेश्वर खुश नाहीये. परमेश्वर देते वक्त आपका हृदय देख रहा है. तर देण्याच्या वेळेला तुमचं हृदय कसं आहे, कशा भावनेनं तुम्ही देता हे महत्वाचं आहे. हाँ, जो लेट से जो महीने के 30,000 रुपए कमा रहे हैं, अगर वो बोल रहे कि मैं 300 रुपए बाजू में रखना चाहता हूँ तो समझने की बात है. आणि महिन्याचे 30,000 कमा आणि तुम्ही विचार करत आहात की 300 रुपये मी थोडेसे बाजूला ठेवतो. हाँ, तो ये है. बट अगर महीने के 5 लाख कमा रहे और बोलेंगे कि मैं 100 रुपए रखूंगा तो पण महिन्याचे 5 लाख कमवताय आणि म्हणाल की हा ना मी 100 रुपये वाचवतो. जिसको ज्यादा दिया गया ना उससे ज्यादा की उम्मीद है. ज्याला जास्त दिलं गेलंय ना त्याच्याकडून जास्तीची अपेक्षा आहे. मुझे नहीं, परमेश्वर को. मला नाही, परमेश्वराला. हाँ, तो मेरी माँ मेरे को मालूम है यूट्यूब में देख रही है वो. आणि आई युट्यूबवर मला पाहत आहे. उन्होंने देखा कि ये मेरा बेटा है ना बहुत आउट ऑफ कंट्रोल है. आणि त्यांनी पाहिलंय माझा हा मुलगा जो आहे अनियंत्रित झालाय. उन्होंने मुझे कहा कि बेटा जब तू देता है ना तो अपने बीवी बच्चों के प्लेट में से खाना निकाल के मत दे. आणि त्यांनी मला सांगितलं की जेव्हा तू देतोस ना तर आपल्याला पत्नीच्या आपल्या लेकरांच्या ताटातनं काढून नको देऊ. क्या समझे? समझे कि नहीं? हाँ, पहला तो मेरा परिवार है, मेरी जवाबदारी है. आणि कुटुंब माझी जबाबदारी आहे. मुझे मेरे बीवी और बच्चों की हर जरूरत पूरा करना पहले मेरा काम आणि है. माझ्या कुटुंबाची गरजा भागवणं हे माझं कर्तव्य आहे. हाँ, उसके बाद जो बचता है उसमें से मैं दूंगा. आणि त्यातून जे वाचतंय ते वाचवून मी देणार. और इसलिए दूंगा कि परमेश्वर मुझे आपको कुछ देना है. आणि या करता देणार की परमेश्वरा मला काहीतरी तुला और द्यायचं आहे मैं तेरे प्रेम से भर के दे रहा हूँ. आणि मी तुझ्या प्रेमामध्ये भरून देत आहे. इसलिए आप जो भी देंगे वो छोटा अमाउंट हो बड़ा अमाउंट हो परमेश्वर आपसे खुश होगा. आणि म्हणून जे काही तुम्ही देता ते छोटं असू दे मोठं असू दे परमेश्वर त्याच्याने आनंदी होणार आहे. अच्छा, अब वापस पिन का टाइम आ गया. अच्छा, अगर किसी को मदद करने के लिए हम लोन देते हैं तो क्या वो देना है? आणि जर एखाद्याला मदत करण्यासाठी आम्ही लोन देतो तर ते द्यायचंय का? हाँ, यस नो. अरे ये मेरा भाई उसको ज़रूरत है. उसने मेरे पास आके बोला कि मुझे दादा 10,000 रुपये दे दो, मैं आपको 3 महीने में रिटर्न करता हूँ. और मैं बोलूँगा ठीक है रिटर्न करेगा ना तू? हाँ करूँगा. तो ये देना है क्या? आणि एखाद्याला गरज आहे, भावाला 10,000 रुपये त्याची गरज आहे आणि मग तो मागत आहे तर त्याला ते देणं आणि असं म्हणून देणं की तुम्हाला परत देणार ना, हे योग्य आहे का? सॉरी, वो देना नहीं है. तर ते देणं नाही. कुछ लोग तो इंटरेस्ट पे देते हैं. काही लोक व्याजाने देतात. वो तो पाप है. ते तर पाप आहे. परमेश्वर बाइबल में खुद लिखा है ना, परमेश्वर ने खुद बोला है कि जब तुम अपने भाई या बहन को दो तो उनसे इंटरेस्ट मत लो. आणि तुम्ही तुमच्या भावा बहिणींची जेव्हा मदत करता तेव्हा त्याचं तुम्ही व्याज घेऊ नका. परमेश्वर की आज्ञा न मानना क्या है? परमेश्वराची आज्ञा न पाळणं काय आहे? क्या है? हाँ, अगर आप अभी दे रहे हो ना तो ये धंधा बंद कर दो प्लीज. आणि व्याजाचं जर आम्ही धंदा करत आहोत तर करू नये. लगा के पिन लगा एक को तो लगा. मुझे नहीं पता कौन है, पवित्र आत्मा बोल रहे कि एक को लगा. ठीक है, तो जो हमारा देना है ना वो हम इस फंड में से हम देते हैं. आणि जे आमचं देणं आहे ते या फंड मधून आम्ही देतो. मैंने कुछ लोगों को देखा है वो क्या करते हैं पता है क्या? वो दशमांश तो देते ही हैं. आणि काही लोकांना मी पाहिलं जे दशमांश तर देतातच. वो बोलते हैं कि मैं इसके अलावा और एक दशमांश बचाऊंगा. आणि ते म्हणतात की मी ह्या दशमांशाच्या व्यतिरिक्त आणखी एक दशमांश वाचवेल. वो लोग इसको बैंक में रखते हैं. आणि ते लोक ते बँकेत ठेवतात. और जब
मंडली की ज़रूरत है या फिर मंडली के लोगों की ज़रूरत है तो वो उसमें से निकाल के देते हैं. आणि जेव्हा जेव्हा मंडळीची किंवा मंडळीच्या लोकांची गरज आहे तेव्हा त्याच्यामधून काढून ते देतात. मुझे तो एक फैमिली पता है, पास्टर मुझे लेके गए थे उनके पास, आणि एक कुटुंब मला माहिती आहे, पास्टर मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते जो हस्बैंड वाइफ दोनों अच्छा काम कर रहे हैं, अच्छे पोस्ट पे है. आणि ते पती पत्नी खूप चांगल्या हुद्द्यावरती आहेत, चांगल्या नोकरी करत होते. उन्होंने डिसाइड किया कि हम जितना भी कमा रहे हैं ना उसमें से 10% आम्ही जेवढं कमवतोय त्याच्यातलं 10% उतना ही खर्चा करेंगे तेवढंच खर्च करणार और 90% हम प्रभु के राज्य में बोएंगे. आणि 90% आम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरणार आहोत. मैं तो मेरा फ्यूज उड़ गया था आणि मग माझा फ्यूज उडाला तिथे. भाई. मतलब ये क्या लेवल है, कौन से लेवल पे हम तो 0 1 2 पे है. आणि आम्ही 0 1 2 वरती आहेत, पण ही कोणती लेवल आहे? क्या है ना, वो जब वो परमेश्वर का प्रेम अपने हृदय में आ जाता है ना, फिर हम रोक नहीं पाते अपने आप आणि जेव्हा परमेश्वराचं प्रेम आमच्यामध्ये येतं त्यावेळेस आम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. जैसे भविष्यवक्ता को जब वचन आता है तो वो रोक नहीं पाता है, वो बस बोल देता है. आणि जेव्हा भविष्य व्यक्ताला वचन येतं त्यावेळेस तो ते थांबवून ठेवू शकत नाही, तो पटकन बोलतो. वैसे ही ये देने वाले को जब 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 पवित्र आत्मा बोलता है कि दे तो देता है. आणि म्हणून ह्या देणाऱ्याला जेव्हा पवित्र आत्मा सांगतो की तू दे, त्यावेळेस तो थांबत नाही, तो देतो. आमेन. आमेन. कुछ समझ में आ रहा है? ओके. तो हम जो देने वाले लोग हैं ना, उनके भी कुछ प्रॉब्लम्स है, मैं आपको बताना चाहता हूँ. क्योंकि पवित्र आत्मा ने आपको वरदान दिया है देने का, पवित्र आत्मा ने आपको यशस्वी भी बनाया है. आणि देण्याचे काही समस्या देखील आहेत. परमेश्वराने तुम्हाला देण्याचं दान दिलेलं आहे, तुम्हाला यशस्वी देखील केलेलं आहे और आप दे भी रहे हैं. आणि तुम्ही देत देखील आहात. लेकिन देते देते ना कहीं कहीं आप अपना जो चरित्र है या अपनी जो आदतें हैं वो पवित्र आत्मा और परमेश्वर के विरुद्ध में हो जाती है. पण देता देता तुमच्या ज्या सवयी आहेत ती परमेश्वर किंवा पवित्र आत्म्याच्या विरोधात होऊन जातात. तो इन बातों पर ध्यान दीजिए और अगर ये आपके साथ हो रहा है ना तो आप अपने आप को बदलिए. आणि ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि ह्या गोष्टी जर तुमच्या सोबत घडत आहेत तर तुम्ही त्या बदला. हाँ, सो पहले बात तो मैंने यही बोला ना कि कुछ लोग देने के बाद बोलते हैं कि मेरा नाम होना चाहिए. आणि काही पहिली गोष्ट आम्ही पाहिलं की नाही का, आम्ही देतो आणि म्हणतो की माझं नाव तिथं लिहिलं गेलं पाहिजे. हाँ, जैसे मैंने बोला कि ये सोफा तो मैंने दिया, आणि जसं आम्ही म्हणतो की सोफा तर मी दिला, मैं ही बैठूंगा इस पे, क्या प्रॉब्लम है. मीच बसेल याच्यावर, काय हरकत आहे. कुछ लोग बोलते हैं मेरे पैसे से तो ऑफिस चलता है. आणि काही लोक म्हणतात माझ्याच तर पैशाने ऑफिस चालतं. तो जब भी मैं आता हूँ, अरे विक्की चाय भी लेके आना और साथ में चिवड़ा भी लेके आना और जा वड़ा पाव भी लेके आ. आणि मग विकीला मी सांगतो हे घेऊन ये, ते घेऊन ये, चहा कर, चिवडा आण. इसको क्या बोलते हैं पता है? बेढौल होना. आणि ह्याला अनियंत्रित होणं असं म्हणतात. किंवा हिंगाड़ा, मराठी में क्या, बालकट हिंगाड़ा. आपको ऐसा लगता है कि आपके देने से ना चर्च चल रहा है. आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्या देण्यामुळं चर्च चालतंय. हाँ, क्योंकि मैं इतना पैसा दे रहा हूँ ना, इसलिए ये लाइट बिल भर रहे हैं, ये पानी का बिल भर रहे हैं. आणि मी एवढे पैसे देतो म्हणून हे लाईट बिल भरतात, पाणी बिल भरतात. मैं बोल रहा हूँ आपको, पवित्र आत्मा ने आपको देने का वरदान दिया है, आप दे भी रहे हैं. आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला देण्याचं वरदान दिलंय, तुम्ही देत देखील आहात. लेकिन ये अगर आपके अंदर अगर सिर्फ ये विचार भी आ रहा है ना तो इसको रोक दीजिए. पण अशा प्रकारचा विचार जो चुकीचा जर तुमच्या मनामध्ये येत आहे तर तो थांबवा प्लीज. क्योंकि क्या होगा पता है, ये वरदान आपसे चला जाएगा. कारण ते मग हे जे वरदान आहे ते तुमच्याकडून कधी निघून जाईल कळणार नाही. हाँ, तो आप जब भी दे रहे तो मैं किसे दे रहा हूँ पता है? मैं परमेश्वर को दे रहा आणि जेव्हा केव्हा तुम्ही देत आहात, मी कुणाला देतो? मी परमेश्वराला देतो. हूँ. ये एटीट्यूड होना चाहिए. आणि असंच आमचं त्या ठिकाणचा ॲटिट्यूड असायला पाहिजे. कुछ लोग क्या होता है पता है, देते देते ना वो लोग को ऐसा लगने लगता है कि भाई अब मैं ही कंट्रोल में हूँ. आणि मग देता देता असं एखाद्याला वाटायला लागतं की आता मीच सर्व करता धरताय. हाँ, उनको ऐसा लगने लगता है कि मैं अभी इतना दशमांश देता हूँ, मैं इतना ऑफरिंग देता हूँ, मी एवढा दशमांश एवढं ऑफरिंग देतो ये सब मैं अपने मेहनत से कमा रहा हूँ. आणि हे सगळं काही काय मी माझ्या मेहनतीने कमावतो, मेरी बुद्धि से मैं कमा रहा हूँ. माझ्या बुद्धीने कमावतो मेरा कला और कौशल है इसलिए मैं इतना कमा रहा हूँ. आणि माझ्या कला कौशल्य आहेत त्याच्यामुळे मी कमवत आहे. गलत चुकीचं आहे. गलत गलत गलत. आप मालक नहीं हैं, आप प्रबंधक हैं. तुम्ही मालक नाही आहात तर तुम्ही प्रबंधक आहात. मतलब ये जो परमेश्वर ने आपको जो दिया है ना, आप उसके मैनेजर हैं, म्हणजे ओनर नहीं. जे काही तुम्हाला परमेश्वराने दिलंय ना त्याचं तुम्ही फक्त त्याला मॅनेज करता, मॅनेजर आहात. आप खुद सोचिए कि महीने में कितना दिन मैं एक्चुअली काम करता हूँ. आणि स्वतः विचार करा महिन्यामध्ये मी किती दिवस काम करतो. लेकिन मेरा पगार तो मुझे टाइम पे मिलता है. पण माझा पगार तर मला वेळेत मिळतो. या अगर मैं बिजनेस करता हूँ तो मैं एक्चुअली कितने दिन कमर तोड़ मेहनत कर रहा हूँ. किंवा मी व्यवसाय करतो तर किती दिवस मी एकदम माझा जीव टाकून ती मेहनत करतो. लेकिन मेरे घर में खाना तो है.
पण माझ्या घरात जेवण तर आहे. मेरे को जो मेरी जरूरत है वो देने वाला मेरा परमेश्वर है. माझ्या गरजा पुरवणारा माझा परमेश्वर आहे. मैं खुद नहीं, मी स्वतः नाही. मेरे 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 हाथों की ताकत या मेरी बुद्धि नहीं. माझ्या हाताची ताकद किंवा माझी बुद्धी नाही. तो अगर आप देते देते आपके मन में इस तरीके के विचार आ रहे हैं तो प्लीज रोकिए अपने आप तर देता देता अशा पद्धतीचे विचार तुमच्या मनामध्ये येत आहे की जे काही आहे ते माझ्यामुळे, तर ते थांबवा. कुछ लोग अभिमानी हो जाते हैं, काही लोक अभिमानी होऊन जातात. दूसरों को देखकर नीचा करते हैं. आणि इतरांना खाली बघायला लागतात. वो बोलते हैं कि यार मुझे तो 2 लाख सैलरी मिल रहा है, मैं तो दशमांश 20,000 दे रहा हूँ. मला 2 लाख पगार आहे, 20,000 मी दशांश देतो. ये भाई को देखो, ये तो पता नहीं रोज का काम करता रहेगा, 5 रुपए 10 रुपए देता होगा. आणि हा रोजचं काम रोजंदारीचं करतो, किती 5-10 रुपये देत असेल. अरे क्यों क्यों अपने आप को दूसरे से कंपेयर कर रहे हो? स्वतःची इतरांशी तुलना आम्ही का करावी? हाँ, कल कोई और आएगा जो 20 लाख महीने का कमा रहा है, तब तेरा क्या होगा? आणि कुणीतरी येईल पुढे 20 लाख रुपये जो महिन्याचं कमवतो, मग तुझं काय होईल? 2 लाख रुपए दशमांश दे रहा है, तो 2 लाख रुपये तर दशांशच देतो. तब क्या होगा? तब तेरा मुंह इतना सा हो जाएगा, इतना सा. तेव्हा तुझा चेहरा पडेल. गर्व अभिमान अपने अंदर प्लीज मत लाइए. स्वतःमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा गर्व बाळगू नये. और एक चीज है जिसकी वजह से लोग देने वाले थे बट उन्होंने देना रोक दिया है. आणखी काही एक कारण असू शकतात की ज्याच्यामुळे ते देत होते अगोदर, पण आता त्यांनी देणं थांबवलंय. किसी ने उनको फंसाया है, कारण कुणीतरी त्यांना फसवलंय. किसी ने उनको चीट किया है और उनसे पैसे लिए हैं. कुणीतरी त्यांना फसवून त्यांच्याकडनं पैसे उकळलेत. और बाद में पता चला कि ये तो था ही नहीं परिस्थिति वैसी. आणि मग नंतर कळतं की ही तशी परिस्थिती नव्हतीच. कुछ लोग आए और बोले कि मेरी बीवी हॉस्पिटल में है, प्लीज दादा मुझे एक 20,000 जल्दी दे दीजिए, मुझे एडमिशन के लिए पैसे चाहिए. आणि काही एखादा व्यक्ती येतो, माझी पत्नी आजारी आहे, दवाखान्यात जायचं आणि मला 20,000 भरायचे आहेत. और आपने दे दिया. आणि तुम्ही दिले. क्या आपको मतलब आप करुणा से भरे हुए हैं ना, कारण की तुम्ही करुणेनं भरलेला आहात. परमेश्वर के प्रेम से भरे हुए हैं. देवाच्या प्रेमानं भरलेला आहात. आप अपने भाई और बहन को उस जरूरत में देख नहीं सकते. आणि त्या गरजेमध्ये तुमच्या भावा बहिणींना तुम्ही नाही पाहू शकत. दे दिया आपने. आणि तुम्ही दिलं. बाद में पता चला कोई हॉस्पिटल में नहीं है. नंतर कळालं की कुणीच हॉस्पिटलाइज नव्हतं. आपको दुख हुआ. मग त्यामुळे तुम्हाला दुःख झालं. आपके हृदय को कठोर मत कीजिए. स्वतःचं हृदय कठोर करू नका. हाँ, आप ये मत बोलिए कि मैं ये जिस तरीके से लोग मुझे आके मूर्ख बना रहे हैं ना, मैं नहीं मूर्ख बनना चाहता, मैं आज से दूंगा ही नहीं. आणि लोक येऊन मला मूर्खात काढतात आणि इथून पुढे मी देणारच नाही. मैंने क्या कहा था आपसे कि जब आपको देना है ना तो पवित्र आत्मा आपको बताएगा कि किसको देना है. आणि जेव्हा तुम्ही देता ना, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल, मार्गदर्शन करेल की तुम्हाला कुणाला द्यायचंय. मैं आपको एक एग्जाम्पल दे रहा हूँ. आप सब शाणे लोग हैं, मैं आपको एग्जाम्पल शाणे मतलब वाइज. हाँ सॉरी. तुम्ही सर्वजण हुशार लोक आहात. हाँ हुशार. थैंक यू. तो अभी बोनस का टाइम हो गया आणि बोनसची वेळ झाली. और अपने को मालूम है कि ये महीने में सैलरी प्लस बोनस मिलने वाला है. आणि या महिन्यामध्ये मला पगार तर मिळेलच आणि बोनसही मिळणार आहे. और एक दोस्त आता है आणि एक मित्र येतो और बोलता है कि यार मेरी ज़रूरत है और मुझे ना 50,000 रुपये चाहिए लोन. तो म्हणतो की माझी गरज आहे आणि मला 50,000 रुपये हवेत. तो तेरा तो सैलरी और बोनस हो रहा है ना, तुझं तसं पगार आणि बोनस होत आहे ना, तो दे देना. दे ना. आप होशियार हैं ना, तुम्ही हुशार आहात है ना. आहात की नाही. दिख रहा है कि नहीं कि आपको फंसा रहे हो. आणि कळते की नाही की तो तुम्हाला फसवतोय. ना बोलने को नहीं आता. नाही म्हणायला शिका. ना बोलने के भी अलग अलग तरीके हैं. नाही म्हणायची देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत. अच्छा दोस्त है और मुंह पे ना नहीं बोलना है तो बोलने का मैं आपके लिए प्रार्थना करूंगा. आणि चांगला मित्र आहे आणि तोंडावर नाही नाही म्हणतायत, सांगा त्यांना तुझ्यासाठी प्रार्थना कर. स्पेशली अगर चर्च में से कोई आता है तो उसको बोलने का मैं आपके लिए प्रार्थना करूंगा. आणि चर्च मधून कुणी आलं की मग नक्की आम्ही म्हणतो आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतो. बोलेगा अगर उसने कहा आणि जर तो म्हणाला अरे ठीक है तू प्रार्थना तो कर रहा है बट पैसे भी दे, आणि तू प्रार्थना तर कर पण पैसेही दे, मतलब वो प्रार्थना को महत्वपूर्ण दे ही नहीं रहा है ना. याचा अर्थ की तू प्रार्थनेला महत्व देत नाहीये. अरे मेरी प्रार्थना से तेरे को 50 1 लाख 2 लाख भी आ जाएंगे. माझ्या प्रार्थना करण्याने 50ची तू अपेक्षा करत आली, तुला लाखभर पण मिळू शकतात. लेकिन तेरे को अभी कितना ही चाहिए. पण तुला आता एवढेच पाहिजे. सीधे सीधे बोल देने का भाई सॉरी मैं नहीं दे सकता. तुम्ही तिथं म्हणू शकता की सॉरी मी नाही देऊ शकत. बुरा लगा तो लगने दो.
वाईट वाटलं तर वाटू देत, क्योंकि आप स्टीवर्ड्स हैं, आप मैनेजर्स हैं। कारण की तुम्ही जे आहात तुम्ही प्रबंधक आहात. क्यों? ये पैसा आपको परमेश्वर ने दिया है हा पैसा तुम्हाला परमेश्वरानं दिलाय और ये आपको आपके परिवार के लिए और आपकी मंडली में मदद करने के लिए अगर आप इस्तेमाल करना चाहते हैं आणि जर तुमच्या परिवाराच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याकरता आणि मंडळींच्या गरजा करता तुम्ही देऊ इच्छिता तो वो तो फिक्स हो गया ना, ये तो फिक्स है। तर ते फिक्स आहे. ये जो आया वो तो उसके ऊपर है, आणि हे जे आलेलं आहे समोर परिस्थिती त्याच्या वर आहे. तो ना बोल दो ना, देख भाई मैंने तो मेरे खर्चे फिक्स है, मैं तो नहीं दे रहा। आणि मग हे माझे खर्च आहेत तर त्याच्यातून काही उरत नाही तर मी नाही देऊ शकत. मैं आपको एक बात बोलता हूँ, एक गोष्ट सांगू दे, 9 में से 10 बार अगर कोई आपसे लोन मांगे ना तो उसको मत दो। 10 पैकी 9 वेळा जर कुणी तुमच्याकडे कर्ज मागत आहे तर तुम्ही देऊ नका. सिर्फ वो एक बार होगा जब पवित्र आत्मा खुद बोलेगा कि यार इसको लोन मत दे, इसको दे दे। आणि एक वेळ अशी असेल त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल ह्याला लोन नको देऊ, असंच देऊन टाक. लग रहा है पिन लग रहा है, पिन लग रहा है। अगर चर्च में किसी को आपको देना है, आपके मन में है, तर चर्चमध्ये तुम्हाला कोणाला द्यायचं तुमच्या मनामध्ये आहे तो पहले आप पास्टर से बात कीजिए। आप तर तुम्ही सर्वप्रथम पालकांसोबत बोला. आप बोलिए कि दादा मैं ये परिस्थिति देख रहा हूँ इनके जीवन में, मुझे देने का इच्छा हो रही है, मैं दूं क्या? आणि तुम्ही त्यांना विचारा की अशी अशी परिस्थिती या व्यक्तीची आहे आणि द्यायची मला इच्छा आहे तर ते मी देऊ का? है ना, ये सही रास्ता है, राइट? आणि हे योग्य मार्ग आहे. कुछ कुछ चीजें पवित्र आत्मा आपको सिखाएगा। काही गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. अब यहाँ तक भी ठीक है, इथपर्यंत ठीक आहे. कुछ कुछ जगह तो चर्च में से पास्टर आपसे पैसे मांगते हैं। आणि काही काही ठिकाणी तर चर्चमधले पास्टर जे आहेत ते तुमच्याकडे पैसे मागतात. ना बोलेंगे? बोलेंगे? नाही म्हणाल तुम्ही. क्यों? मैंने क्या बोला कि जब भी आपको देना है पवित्र आत्मा आपको दिखाएगा कि कारण देना की है। जेव्हा तुम्हाला द्यायचं आहे तेव्हा स्वतः पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की ते द्यायचं की नाही. आपको समझेगा कि वो जो चर्च का पास्टर है वो सही है या नहीं है, ये आपको समझेगा। आणि त्या चर्चचा जो पास्टर आहे तो योग्य आहे किंवा नाहीये हे तुम्हाला कळेल. पवित्र आत्मा आपको दिखाएगा कैसे? उनके कार्यों के द्वारा, लिखा है ना। पवित्र आत्मा तुम्हाला दाखवेल कसं, त्यांच्या कार्याच्या द्वारे. वो उनके फॉल्स डॉक्ट्रिन्स या फिर जो झूठे उनके काम है वो आपको पवित्र आत्मा आणि दिखाएगा। त्यांची चुकीचे तत्व किंवा चुकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवून देतील की हे चूक आहे की बरोबर आहे देणं. मतलब मैं आप सबके चेहरे देख रहा हूँ ना, मेरे को ऐसा स्टन हो गया आप ऐसा। गंभीर झालेत फार सर्व. बोले पास्टर को कैसे ना बोलेंगे? पास्टरांना कसं काही नाही नहीं, म्हणत. मैं अशोक पास्टर की बात नहीं कर रहा हूँ। मी अशोक पास्टरांविषयी नाही म्हणत आहे. वो तो वैसे भी किसी से मांगते नहीं है, ते तसंही कुणाकडनं मागत नाहीत. नहीं मांगते वो, मैं उनको 7-8 साल से जानता हूँ। मी 7-8 वर्षापासून त्यांना ओळखतो. पर ये पास्टर आप देख के आपको पहचान जाएंगे कि भाई ये गड़बड़ है, ये कुछ पण हे जे मागणारे आहेत पास्टर ते बघूनच तुम्हाला कळेल की काहीतरी गडबड आहे. बोलो पवित्र आत्मा मुझे ना समझ दे, पवित्र आत्म्याकडे मागा की तू मला समज दे मुझे बताना क्या है, ये सही है या गलत है। आणि के योग्य आहे की अयोग्य आहे तू मला सांग. जब तक तू बोलेगा नहीं तब तक मैं नहीं दूंगा। जोपर्यंत तू नाही मला सांगणार तोपर्यंत मी देणार नाही. और बोल दो कि मैं प्रार्थना कर रहा हूँ। आणि सांगा मी प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन। आमेन. हाँ, ओके, समझ में आया। हाँ, ये मैं थर्सडे गुरुवार, हाँ गुरुवार रात को जब मैं ये बना रहा था आणि गुरुवारी रात्री जेव्हा मी अभ्यास करत होतो तो पवित्र आत्मा ने मुझसे एक बात कही है तेव्हा पवित्र आत्मा माझ्या संगती बोलला कि आप में से कुछ कुछ लोगों ने ठगा है, इसी तरीके से आपसे पैसे लिए हैं, और कुछ लोग ऐसे भी हैं इस मंडली में जिनसे मंडली के लोगों ने पैसे लिए हैं और उनको ठगा है. आणि अशा काही लोकांनी तुम्हाला फसवलेलं आहे. त्याचप्रमाणे मंडळीतील काही लोकांनी तुम्हाला फसवलेलं आहे और आपने देना रोक दिया आणि त्यामुळे तुम्ही देणं बंद केलंय. पवित्र आत्मा आपसे कहना चाहता है, पवित्र आत्मा तुम्हाला सांगू इच्छितो, जब आपने आपके भाई या बहन की जो दयनीय स्थिति थी वो आपने देखी, तुमच्या भावा बहिणींची दयनीय परिस्थिती तुम्ही जेव्हा पाहिली और आपके हृदय में जब वो कड़वड़ हुआ आणि तुम्ही तुमचं हृदय कळवळ्यानं भरलं और आपने जब वो दिया आणि तुम्ही जेव्हा ते दिलं तो आपने उसे नहीं, आपने मुझे दिया है. तेव्हा तुम्ही त्याला नाही मला दिले, देवाला दिलंय. और जो कुछ उससे आपको मिलना है ना वो मैं दूंगा आपको. आणि जे काही तुम्हाला त्याच्याकडून मिळायची अपेक्षा आहे ते तुम्हाला मी परमेश्वर देईन. लेकिन आपको जो मैंने दान दिया है, जो वरदान दिया है, उसको कार्य में लाना मत रोकिए. पण जे दान देण्याचं वरदान मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही कार्यान्वित करा. आप उसे
कार्य में लेकर आइए। ते कार्यात घेऊन या. ये ठीक है, एक दो मिस्टेक से या एक दो गलती से आप सीख रहे हैं, मैं एक दोन चुकांमधून आम्ही शिकत आहोत. पर आपका जो ये वरदान है इसको दबा के मत रखिए, इसको कार्य में ले आइए. तर हे जे तुम्हाला देण्याचं वरदान आहे त्याला दाबून ठेवू नका, तर त्याला कार्यात टाका. एक लास्ट में आपको मैं एक स्टोरी बताना चाहता हूँ. आणि शेवटी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तो ये सब कुछ आपको वो एक स्टोरी में ही समझ में आ जाएगा. आणि हे सर्व जे काही मी सांगत आहे ते एका गोष्टीमधूनच तुम्हाला कळेल. एक बच्ची है जो कॉलेज में जाती है एक मुलगी आहे जी कॉलेजला जाते और कॉलेज में पढ़ाई करते करते उसको प्रभु की पहचान हो जाती है. आणि कॉलेजमध्ये अभ्यास करत असताना तिला प्रभूची ओळख होते वो चर्च में आना शुरू करती है आणि मंडळीत यायला सुरुवात करते. और एक चर्च की एक जरूरत है, आणि मंडळीची एक गरज असते, वो उसको दिखता है ती तिला दिसते. और वो सोचती है कि मैं भी इस जरूरत को पूरा करने के लिए कुछ दूं. आणि तिला अशी इच्छा प्रगट होते की मी देखील ही गरज पूर्ण करण्याकरता काहीतरी द्यावं. और वो देखती है तो उसके पास तो पैसे है ही नहीं एक्चुअली. आणि ती पाहते तर तिच्याकडे तर पैसेच नव्हते. वो जो भी पैसे उसके पास आते थे वो उसके कॉलेज फीस में, एडमिशन फीस, ट्यूशन फीस, रहने का खर्चा, खाने का खर्चा इसमें चला जाता था. जे काही पैसे तिच्याकडे असायचे ते कॉलेजची फी, जेवणाचा खर्च, घराचं भाडं याच्यामध्ये निघून जायचं. लेकिन उसके दिल में था कि मुझे कुछ देना है. पण तिच्या मनामध्ये असं इच्छा होती की मला काहीतरी द्यायचंय. मैं क्या दूं वो सोच रही थी. आणि मग मी काय देऊ असं ती विचार करत होती. वो प्रार्थना कर रही थी कि परमेश्वर मुझे कुछ तो देना है. आणि ती प्रार्थना करत होती की प्रभू मला काहीतरी द्यायचंय. लेकिन मैं क्या दूं आप मुझे बताइए. पण मी काय देऊ हे तुम्ही मला सांगा. क्योंकि मेरे पास तो कुछ पैसे ही नहीं बचते हैं. कारण माझ्याकडे काही पैसे उरतच नाहीत. एक दिन वो एक डॉक्टर के पास जाती है. एकदा ती एका डॉक्टरांकडे जाते. उसके पास एक छोटा सा पपी रहता है. तिच्याकडे एक छोटं कुत्रं होतं वो लेके जाती है वो डॉक्टर के आणि पास. ते डॉक्टरांकडे ती घेऊन जाते त्याला. डॉक्टर उसको इलाज करते करते वो पपी से खेलने लगता है. आणि त्याचा इलाज करता करता ते जे डॉक्टर आहेत त्या कुत्र्याबरोबर खेळू लागतात. बोलता है कि ये बहुत क्यूट पपी है, आप ये मुझे दे दीजिए. आणि तो म्हणतो की खूप सुंदर हे, खूप छान कुत्रे हे तुम्ही मला देऊन टाका. इसके जो भी मोल होगा ना मैं आपको दूंगा. आणि ह्याचे काय पैसे असतील ना ते मी तुम्हाला देईन. वो कुत्ता, मतलब कुत्ता नहीं बोलते हैं, पपी बोलेंगे मैं, वो उसके परिवार जैसा था वो. आणि ते जे कुत्र्याचं पिल्लू होतं ते त्याच्या कुटुंबासारखं होतं. लेकिन उसे याद आया कि परमेश्वर से मैंने मांगा था कि मैं क्या दूं. आणि मग तिच्या लक्षात आलं की मी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती की मी काय देऊ. और अब ये अवसर आ गया है कि मैं कुछ देकर परमेश्वर के राज्य में बो सकता हूं. आणि आता ही संधी चालून आलेली आहे की मी काहीतरी हे देऊन ते पैसे मी परमेश्वराच्या राज्याकरता द्यावेत. देखिए बोझ आया. ओझ. और मैंने बोला ना कि जब ये देने वाला जो होता है दर्द से देता है. आणि मी सांगितलं ना की हे जो देणारा असतो तो वेदनेने, ओझ्यानं देतो. वो बोलती है कि मैं आपको बताती हूँ. आणि मग ती म्हणते ठीक आहे मी सांगते तुम्हाला. बस एक दिन वो घर पे लेके जाती है उस पप्पी को. आणि ती घरी घेऊन जाते त्या उसको उस दिन बहुत लाड करती है वो. आणि ती खूप लाड करते त्याचा. उसको बहुत लाड करती है, बहुत खेलती है, खिलाती है, नहलाती है. आणि त्याला ती खेळवते, त्याला आंघोळ घालते, जेवण घालते, खेळते. दूसरे दिन उस डॉक्टर के पास ले जाती है. आणि दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरांकडे घेऊन जाते. बोलती है कि इसकी कीमत 10,000 है. आणि ती म्हणते की ह्याची किंमत 10,000 आहे. अगर आपको चाहिए तो आप ले लीजिए. जर तुम्हाला हवा आहे तर तुम्ही घ्या. वो डॉक्टर बोलता है ठीक है. तो डॉक्टर म्हणतो ठीक आहे. वो अंदर जाता है, 10,000 कैश लेकर आता है, आतमध्ये जाऊन 10,000 कॅश घेऊन येतो पैकेट में डाल के, पाकिटात टाकून. और उस लड़की को देता है. आणि त्या मुलीला देतो. वो बोलता है ये इसकी कीमत है. आणि तो म्हणतो हे याची किंमत आहे. अब ये पपी मेरा है. आता हे जे कुत्र्याचं पिलू आहे ते माझं आहे. और ये जो लड़की है वो साइलेंटली वो पैसे ले लेती है. आणि शांतपणे ती मुलगी ते पैसे ठेवून घेते. उस दिन सीधे वो चर्च जाती है आणि त्या दिवशी ती डायरेक्ट चर्चमध्ये जाते. और दान पेटी में पूरा पैसा डालती है. आणि त्या दान पात्रामध्ये ते पूर्ण पैसे टाकते. उसका दिल दुख से भरा हुआ है. आणि तिचं हृदय दुःखाने भरलेलं होतं. पर परमेश्वर ने जब उसको बोला कि तुझे कुछ देना है तो इस आज्ञा का पालन उसे करना ही था. पण परमेश्वरने जर तिला सांगितलंय की तुला करायचंय तर ते आज्ञा पालन करणं हे गरजेचं होतं. और इसलिए बड़ी वेदना से, बड़े दुख से उसने दिया. आणि म्हणून फार वेदनाने, ओझ्यानं तिने ते दिलं.
और उसके बाद वो घर जाती है, आणि त्याच्यानंतर ती घरी जाते, ना उससे खाना गया, तिला जेवण जात नाही, ना उससे ना कुछ पी पाई वो, ती काही पिऊ शकली नाही बस वो सिर्फ पपी पपी पपी, बस वही था उसके आंखों में। आणि तिला फक्त त्या पिलाची आठवण येत होती बहुत रोई वो, आणि ती खूप रडते बहुत रोई, पूरा रात उसने निकाला। आणि खूप रडली आणि अख्खी रात्र काढली और सुबह जब वो उठी आणि सकाळी जेव्हा ती उठली तो उसको उसके पपी का आवाज आने लगा। तेव्हा तिला तिच्या त्या पिलाचा कुत्र्याच्या पिलाचा आवाज येऊ लागला उसको लगा कि मैं सपना देख रही हूँ या फिर मुझे वहम हुआ है, आणि मग तिला असं वाटलं की मी अजून स्वप्नातच आहे किंवा मला भास होत आहे, लेकिन दरवाजे पे नॉक भी हो रहा है। पण दरवाजा कोणीतरी वाजवत देखील आहे तो वो दरवाजा खोलती है आणि दरवाजा जेव्हा उघडते तो वो पप्पी वहां रहता है। तेव्हा तो जे कुत्र्याचं पिल्लू आहे ते तिथं होतं वो बहुत खुश होती है, आणि ती खूप आनंदी होते, वो बहुत खुश होती है, खूप तिला खुशी होती वो पहले उस पप्पी को बहुत प्यार करती आणि है मग त्या पिलाचं ती खूप लाड करते और उसके कॉलर में ना एक चिट्ठी लिखी रहती है। आणि त्याच्या कॉलरमध्ये एक चिठ्ठी लिहिलेली होती वो चिट्ठी खोल के वो पढ़ती है, आणि ती चिठ्ठी काढून वाचते, उसमें लिखा रहता है, त्याच्यात असं लिहिलं होतं, मेरी प्यारी बेटी, माझ्या प्रिय मुली, मैं डॉक्टर एक्स हूँ, मी डॉक्टर जो आहे, कल मैंने आपसे ये पपी खरीदा था। काल मी तुमच्याकडून हे पिलू विकत घेतलं होतं मैं सोच रहा था कि आप ये पैसा कैसा खर्च करेंगी ये मैं देखूंगा। आणि मी असं विचार केला की हे पैसे तुम्ही कसे खर्च करणार हे मी पाहीन, आजकल के जवानों का कोई भरोसा नहीं, कारण आजकालच्या तरुणांचा काही भरोसा नाही पता चला कि तू ये पैसे से ड्रग्स ले रही है आणि हे पैशाने तू काहीतरी ड्रग्ज वगैरे घेतले या तू ये पैसे से पार्टी कर रही है। किंवा तू हे पैसे घेऊन कुठं पार्टीला गेली, पर मैंने देखा, पण मी पाहिलं मैं तेरे जब तू मेरे क्लिनिक से निकली तो मैंने क्लिनिक बंद किया और मैं तेरे पीछे पीछे था आणि क्लिनिक मधून जेव्हा तू बाहेर निघाली तेव्हा मी तुझा पाठलाग केला और मैंने देखा कि तू चर्च में गई आणि मी पाहिलं की तू डायरेक्ट इकडून चर्च मध्ये गेली और जो मैंने तुझे पाकिट दिया था तूने गिना भी नहीं, वैसे के वैसे डाल दिया उसमें। आणि तुला जे मी पाकिट दिलं होतं ते न मोजलंही नाही आणि तू त्या दानपत्रामध्ये दिलं उसके बाद तू घर गई, आणि त्यानंतर तू घरी गेली, मैं भी घर पे आया मी घरी आलो और मैं विचार करने लगा कि ये क्या किया उसने। आणि मी विचार करू लागले हे असं कसं केलं हिनं, मुझे लगा कि ये कुछ कपड़े खरीदेगी, कुछ शॉपिंग करेगी, मला वाटलं ही काहीतरी कपडे खरेदी करेल, शॉपिंग करेल, पर इसने ऐसा क्यों किया। पण हिनं असं का केलं, मैं रात भर सोचता रहा इस बारे में। मी रात्रभर याविषयी विचार करत राहिलो, तब मुझे एहसास हुआ तेव्हा मला अशी जाणीव झाली कि इस पपी से ज्यादा प्यार तू तेरे परमेश्वर से करती की है। ह्या पिलापेक्षा अधिक प्रेम तू तुझ्या परमेश्वरावर करते मुझसे रहा नहीं गया, आणि मग माझ्याच्यानी राहवलं नाही, मैं ये पपी आपको दे रहा हूँ, मी हे पिल्लू तुला देत आहे, आपको मेरे पैसे देने की जरूरत नहीं तुला है, माझे पैसे परत करण्याची गरज नाही, लेकिन मेरे आपसे एक निवेदन है, पण माझी तुझ्याकडे एक विनंती आहे, इस परमेश्वर का प्यार आप मुझे दिखाएंगे क्या। आणि त्या परमेश्वराचं प्रेम तू मला दाखवशील का, क्या आप मुझे नेक्स्ट संडे चर्च ले जाएंगे। तुम्ही मला प्रत्येक पुढच्या येणाऱ्या संडेला चर्चला नेणार का। आमेन। इस तरीके से परमेश्वर आपके देने को इवेंजलिज्म में बदलेगा अशा प्रकारे तुमचं देणं परमेश्वर सुवार्तेमध्ये बदलेल और आप आपके इस वरदान को कार्य में लाइए आणि आज तुमचं जे वरदान आहे देण्याचं ते तुम्ही कार्यात टाका और देखिए कि आप भी आशीषित होंगे और आपके द्वारा कई लोग, कई मंडलियां आशीषित आणि तुम्ही पाहाल की तुम्ही तर आशीर्वादित व्हालच, पण कितीतरी लोक, कितीतरी मंडळ्या तुमच्याद्वारे आशीर्वादित होतील। कुछ नया सीखा, काही नवीन शिकलो का आम्ही, पवित्र आत्मा ने सिखाया। पवित्र आत्माने आम्हाला शिकवलं। चलिए हम प्रार्थना में जाते हैं। या आपण प्रार्थना करूया। प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो। पुन्हा एकदा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, तुझ्या परमेश्वर बापा पुत्राच्या द्वारे तू आम्हाला शिकवलं प्रभू की आम्ही कशा प्रकारे द्यावं प्रभूजी। आम्ही न कुरकुर करता परमेश्वर बापा प्रेमानं, आनंदानं, प्रेमानं भरून प्रभूजी तुझ्या राज्याकरता आम्ही द्यावं प्रभूजी। त्या देण्याच्या कृपादानानं तू आम्हाला भर परमेश्वरा। हे जग देतं असं नाही परमेश्वरा, तर परमेश्वरा जसं तू दिलं प्रभूजी, तू आपला एकुलता एक पुत्र देखील आपल्या स्वतःसाठी राखून न ठेवता प्रभू तो आमच्याकरता देऊन टाकला प्रभूजी। तू देणारा पिता आहे प्रभूजी, जसा तू आहे तसं तू आम्हाला घडव प्रभूजी, तसं तू आम्हाला बनव प्रभूजी बाप्पा। आमचं मन, बुद्धी, विचार प्रभूजी यांनी आम्ही देऊ नये, तर प्रभूजी आम्ही परमेश्वरा संपूर्ण प्रेमानं भरून, ओझ्यानं, वेदनेनं प्रभूजी हो तुला देणारं असं असावं, असंच तुझ्या दयाने कृपेने कर। ह्या देण्याच्या कृपादानानं प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला भर। आजपर्यंत जर आम्ही देत नसेल परमेश्वरा, तर आज परमेश्वरा तो देण्याचा आशीर्वाद तू आम्हाला दे परमेश्वरा। आणि माझा
पूर्ण विश्वास आहे प्रभू, तू कधीच कुणाचा ऋणी राहत नाही प्रभूजी. तर प्रभू, जेव्हा आम्ही देतो तेव्हा तू आम्हाला 100 पट परत देणारा परमेश्वर आहे. असंच प्रभूजी तू आम्हाला आणखी देणारं कर प्रभूजी. आमच्याद्वारे मंडळ्या आशीर्वादित होऊ देत, मंडळ्यांच्या गरजा भागवल्या जाऊ देत. हो पिता परमेश्वर, तुझ्या राज्याची सुवार्ता होऊ दे प्रभूजी. लोकांनी आमच्याकडे पाहून हे त्यांना कळू दे की हे देणाऱ्या देवाचे लेकरं आहेत प्रभूजी. बापा, तू आम्हाला असं समृद्धीकडून समृद्धीकडे नेत नाही प्रभूजी. प्रभूजी, तुझी इच्छा आहे की आम्ही तुझ्याकरता, तुझ्या लोकांकरता, तुझ्या मंडळीकरता देणारं असावं प्रभूजी. त्या देण्याच्या कृपादानानं प्रभू आम्हापैकी प्रत्येकाला तू भर, आणि प्रभू आमचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी अधिक अधिक तू करून घे, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद देत, तुझी स्तुती करत प्रभू. प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.